නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. लोकांतराच्या रहस्याला जाणणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध, त्यांचा पावन सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य श्रावक संघ, या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार, भारत भाग्यविधाता, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्म साकतच्या समूह अंतर्गत धम्मपद अट्टकथा साप्ताहिक मालिका, या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, त्याच पद्धतीने आजच्या विषयाचे मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय लभाने सर, या सर्वांना, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व धम्मप्रिय उपासक उपासिका, बालमित्र आणि पाली अभ्यासाचे, पाली भाषेचे विद्यार्थी अभ्यासक, या सर्वांना माझा सविनय जय भीम. मी आपल्या सर्वांच्या वतीने कुमारी अनुला यांना विनंती करतो, त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्रिशरण म्हणायचं आहे, त्रिशरण ग्रहण करायचं आहे. कुमारी अनुला. नमो बुद्धाय. मी अनुला दीपिका अभिजित जोपुळकर, नाशिकहून त्रिशरण बोलते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधू साधू साधू. मी छाया मॅडम शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे आपले मार्गदर्शक आहे यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. प्रथमतः नमो बुद्धाय जय भीम. मी डॉक्टर छाया शिरसाट पनवेल येथून बोलत आहे. आजच्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करीते आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे धम्म साकतच्या समूहाचे आयोजकांचे अभिनंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय सिद्धार्थ लभाणे सर यांचा थोडक्यात परिचय मी करून देत आहे आपणाला. लभाणे सर माजी महासंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागात सेवा करीत होते. त्यांचे शिक्षण बीई केमिकल्स असे आहे. पाली भाषेत सरांनी MA केलेलं आहे आणि त्याचबरोबर पाली भाषेमध्ये सरांनी नेट सुद्धा केलेलं आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत. आजच्या मार्गदर्शनाचा त्यांचा विषय आहे
पथविकथता पसुत पंचसत्त भिकुवत्थु मरीची कमठानिक थेर वत्थू. तर मी सरांना विनंती करीते की सर आपलं मोलाचं मार्गदर्शन आज आम्हाला मिळावं, ही नम्र विनंती आहे सरांना. धन्यवाद सर. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना मनपूर्वक जय भीम, नमो बुद्धाय अँड गुड इव्हनिंग. जय भीम सर. तर मला आज परत आपण इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे, आपला आभार मानतो. यापूर्वी आपली एक धम्मचर्चा झाली होती, धम्मसाकच्छा झाली होती, त्यानंतर आता ही दुसरी. तर सगळ्यात प्रथम तर मी असं म्हणेल की पहिल्यांदा हे जे आपले जे टीम आहे धम्मसाकच्छा ग्रुप, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की एवढी मेहनत करून ते पूर्ण आठवडाभर मेहनत करून ते प्रोग्राम यशस्वी करतात किंवा धम्मसाकच्छाचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करताना खूप मेहनत घ्यावी लागते. आणि आतापर्यंत त्यांनी 43 धम्मपदांचं योग्य प्रकारे अत्यंत यशस्वीरित्या धम्मचर्चा घडवून आणलेली आहे, धम्मसाकच्छा केलेली आहे. आणि आता आपण धम्मपद क्रमांक 44, 45 आणि 46 आज बघणार आहोत. ओके, तर त्यांना मी अजून शुभेच्छा याच्यासाठी देतो की इतकं महत्वाचं काम, इतकं धम्माचं काम ते करत आहेत. कारण काय म्हणतात की सब्बदानं धम्मदानं जिनाती, तर हे धम्मदानामध्ये ते त्याच्यासाठी ते कारणीभूत आहेत, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. सो लेट अस कम डायरेक्टली टू द गाथा. तर आता जसं आपण जे त्रिपिटक जे बघतोय, तर त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक आहे आणि सुत्त पिटकामध्ये खुद्दक निकाय आणि खुद्दक निकायामध्ये धम्मपद. आणि धम्मपदातलं जे आतापर्यंत जे आले ते चित्तवग्ग पूर्ण झाले ना. आज आपण उपवगातील गाथा क्रमांक 45, 46 आणि 44, 45 आणि 46 याचा आपण चर्चा करूया. धम्मपद गाथा क्रमांक 44. को इमं पठवी विजय सती यमलोकंच इमं सदेवकं को धम्मपदं सुदेशितं कुशलो फुप्पमिव पचेसति. सेखो पथविं विचेसति यमलोकञ्च इमं सदेवकं सेखो धम्मपदं सुदेशितं कुशलो पुष्पमिवं पचेसति. श्रेणुपमं कायमिमं विदित्वा मरीचिधम्मम् अभिसम्बुधानो छेत्वानमारस्य सपुष्पकानि अदस्सन्नं मज्जराजस्य गच्छे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. तर उपवग्गामध्ये पहिली गाथा आहे आता जी आपण वाचलेली आहे ती आहे पथवी कथा पसुत पंचसत भिक्खुवत्थू. म्हणजे पथवी कथा म्हणजे पृथ्वीच्या संदर्भातली कथा आहे, ज्यांनी ह्या 500 भिक्खूंनी ग्रहण करून त्याच्या संदर्भात जे बुद्धांनी जे धम्मदेशना दिली आहे, जे वचन म्हटलेलं आहे, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तर काय म्हणतात, कशी या बॅकग्राऊंड कसं आहे याचं, या कथेचं. तर इमं धम्म देशनं सत्ता सावित्य विहरंतो पथवी कथापासून ते पंचसते भिक्खू आरंभ कथेसी. म्हणजे श्रावस्तीला असताना भगवंत त्यावेळेस ही पथवी कथा त्यांनी जे पथवी कथा जी आहे ती सुरू झालेली आहे. तर त्यावेळेस काय होतं की एक 500 भिक्खू असतात ना, हे 500 भिक्खू एका ट्रीट वरून किंवा एका त्यांच्या धम्माच्या काय म्हणतात ट्रीट वरून वापस आलेले असतात, परत आलेले असतात. आणि नंतर ते चर्चा करत असतात आपसामध्ये. काय चर्चा करत असतात की असुक गाम गातो असुक गाम गमन ठाणे समंग विसमंग कद्दम बहुलं सखर बहुलं काळमत्तिक तंबमत्तिक अंती पथवी कथं कथेसु.
तर काय चर्चा करतात बघा ते, की या ठिकाणी आपण गेलो होतो ना, तर त्या ठिकाणी काय होतं की कसं चिखल होतं, किंवा खूप सारी वाळू होती का, की माती काळी होती, की लाल माती होती, की ते ठिकाण कसं होतं, ओबडधोबड होतं, याबद्दल ते चर्चा करत असतात आपसामध्ये, नाही का. तर जसं की आपण आता धम्मयात्रेला वगैरे जातो, तर आपण काय चर्चा करतो, की काय शॉपिंग केली, आपण काय चर्चा करायला पाहिजे ते नाही करत. आपण काय करतो, की शॉपिंग काय केली, नाही नाही अमुक ठिकाणी इथे खूप सुंदर वस्तू मिळतात, त्या घेतल्या का, नाही आपण खूप बार्गेनिंग केलं, आपण किती फोटो काढले. तर अशा पद्धतीची ते सुद्धा चर्चा तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीचे ते चर्चा करत होते. ओके. तर बुद्ध काय म्हणतात त्यांना, की कायनुत्व भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्ना ती पुच्छित्वा भन्ते अमेहि विचरित स्थाने पथवी कथा कथा पथविक ताया ती उत्ते भिक्कवे ऐसा बहिर पथवी नामं तुम्हे ही अज्युत्तिक पथवीय परिकम्म कातू वाटती. म्हणजे भिक्खूंनो, हे काही तुमचं काम नव्हे की ती पृथ्वी कशी होती आणि किती त्याच्यावरती दगड माती होते, हे काही डिस्कस करण्याचे यू डोंट डिझर्व इट. तर तुम्ही काय डिस्कस करायला पाहिजे, तुम्ही अज्युत अज्युत्तिक पथवीय, तुमच्या आतमधले जे पृथ्वी आहे, विदिन युअर बॉडी, परिकम्म कातू वट्टती, याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे, जे काही गोष्टी घडत आहेत, याचं तुम्ही विश्लेषण करा, याच्यावरती तुम्ही चर्चा करा आणि त्याचं कॉम्प्रिहेन्शन करा, असं म्हणून बुद्ध ही गाथा म्हणतायत. कुठली गाथा म्हणतायत? को इमंग पथवी विचेषती. आता याच्यामध्ये दोन शब्द दिसतात आपल्याला, विचेषती आणि विजेषती. तर हे जे पिवळ्या अक्षरातलं शब्द आहे ना, ते हे नंतरचं ऍडिशन आहे. ओरिजिनल पालीमध्ये विचेषती आहे. तर आपण दोन्ही अर्थ घेऊया, म्हणजे आपल्याला दोघांमध्ये कन्फ्युजन होणार नाही, जवळपास अर्थ सारखेच आहेत. आणि यमलोकंच इमंग सदैवकं को धम्मपदं सुदेशितं कुशलो पुप्पमेवं पचेसती. तर कोई मग पथवी विचेषती म्हणजे की कोण असा आहे जो पृथ्वीला त्याचं इन्व्हेस्टिगेट करतो, त्याचं विश्लेषण करतो. म्हणजे कुठली पृथ्वी? जी विदिन द बॉडी. आणि विजेषती म्हणजे कोण असा आहे की जी पृथ्वी आहे त्याच्यावरती विजय मिळवतो. म्हणजे दोघांचा अर्थ सिमिलर आहे. आणि कशासोबतच? यमलोकांच्या इमंग सदैवकं, म्हणजे यमलोक आणि देवलोक यांच्या सहित या पृथ्वीवर असा कोण आहे जो विजय मिळवतो, जो की धम्मपदं सुदेशितं, बुद्धांनी तथागतांनी सांगितलेला सुदेशितं धम्म, योग्य प्रकारे प्रॉपरली कॉम्प्रिहेंडेड धम्म जो सांगितलेला आहे, तो जाणून घेऊन तो व्यक्ती, कोण असा व्यक्ती आहे जो ही पृथ्वी जिंकू शकतो. ज्याप्रमाणे मग त्यांनी उपमा दिलेली आहे. ते कसली उपमा दिलेली आहे? तर फुलांची उपमा दिली आहे. कुशलो पुप्पमेवं पचेसती. ज्याप्रमाणे कुशल जो मालाकारो असतो, जो कारागीर असतो, जो फुलांचा जो कारागीर असतो, तो काय करतो? फुलांमधले सुंदर सुंदर फुलं निवडून ज्याप्रमाणे त्याचा उपयोग करून माला तयार करतो, पुष्पमाला तयार करतो, त्याचप्रमाणे कोण असा व्यक्ती आहे जो आपल्या विदिन द बॉडीचा, जो आपल्या शरीरातला, आपल्या ज्या कायेचा रिसर्च करून किंवा त्याचं विश्लेषण करून, नुसतीच पृथ्वी नाही, नुसतीच काया नाही, तर यम आणि देव लोकांना सुद्धा विजय मिळवतो, विजय होतो त्यांच्यावरती. आणि स्वतःच उत्तर देतात कोण आहे तो व्यक्ती. आणि पुढच्या गाथेमध्ये उत्तर देतात, हु इज दॅट पर्सन? सेखो पथवी विजेसती. आता मी एकच शब्द वाचतो, सेखो पथवी विजेसती. सेखो हाच व्यक्ती पृथ्वीवर विजय मिळवू शकतो. हा जो व्यक्ती आहे तो धम्मपदं सुदेशितं. सेखो धम्मपदाला बुद्धांनी सांगितलेलं सुदेशितं धम्मपद, याचं पूर्णपणे ग्रहण करून, आकलन करून तो पृथ्वीवर, यमलोकांवर आणि देवलोकांवरती विजय प्राप्त करतो. तो त्याच्यामध्ये विजयी होतो. अशा त्या दोन गाथा आहेत. तर काय म्हणतात की पहिल्या स्टँजामध्ये आपण बघितलं की आपलं जे डॉक्ट्रिन आहे, आपला जो धम्म आहे, हा योग्य प्रकारे घेऊन तो कोण असा आहे व्यक्ती. आणि दुसऱ्या गाथेमध्ये त्याचं बुद्धांनीच उत्तर दिलं आहे की सेखो.
हाच व्यक्ती, तर हा सेक्खो कोण आहे की जो पृथ्वीला पण जिंकतो, सदैवकं आणि माराला पण जिंकतो. तर त्या सेक्खोच्या बद्दल आता या पूर्ण गाथेचा जो सेंटर पॉइंट आहे तो आहे सेक्खो. तर ही सेक्खो व्यक्ती कोण आहे आपण ही जाणून घेऊया. तर सेक्खोची ही जी व्याख्या आहे ती बघा आपण बघूया. पहिली व्याख्या आहे, सेक्खो ती अधिशील सिक्खा, अधिचित्त सिक्खा, अधिपय्या सिक्खा ती इमा तिसो सिक्खा. म्हणजे अत्यंत उच्च दर्जाचं शील शिकणारी व्यक्ती, अत्यंत उच्च दर्जाचं चित्त प्राप्त करणारी व्यक्ती, प्राप्त करण्यासाठी शिक्षा घेणारी व्यक्ती आणि अत्यंत उच्च दर्जाची प्रज्ञा प्राप्त करणारी व्यक्ती तिसो सिक्खा सिक्खनतो. तीनही शिक्षा ग्रहण करत असताना सोतापत्ती मग्ग आदी कत्वा याव अर्हत्त मग्गट्टा सत्तविदो. म्हणजे सोतापत्ती मार्गामध्ये आरूढ होऊन पुढे पुढे जात ती अर्हत्त मग्गापर्यंत जाते. म्हणजे सोतापत्ती झाल्यानंतर सोतापत्ती मग्ग, सोतापत्ती फल, नंतर सकदागामी मग्ग आणि फल, देन अनागामी मग्ग आणि फल आणि अर्हताचा फक्त मग्ग. किती झाले? हे सत्तविधो सेक्खो. याला तुम्ही सत्तविधो, याला तुम्ही सेक्खो म्हणायचं आहे. दुसऱ्या व्याख्येमध्ये आता हे झाली अठ्ठकथा, अठ्ठकथामधली डेफिनेशन. आता आपण बघूया ऍक्च्युअली पुग्गल पय्यती म्हणजे अभिधम्म मध्ये व्याख्या काय दिलेली आहे. चत्तारो मग्ग समंगिनो तयो, म्हणजे चार मग्ग प्राप्त केलेले चार. ओके, म्हणजे स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी, अर्हत त्यांनी मग्ग प्राप्त केले. तयो चत्तारो मग्ग समंगिनो आणि तयो फल समंगिनो. तर तयो फल समंगिनो कोण? की स्वतःपन्न, सकदागामी आणि अनागामी यांनी फल प्राप्त केले. तर या सगळ्या 7 व्यक्तींना सेक्खा म्हणायचं. आणि जो शेवटचा जो अरा आहे त्यांनी फल प्राप्त केलेला आहे तो आहे असेक्खो. म्हणजे तो आता स्टुडंट राहिलेला नाही आहे, तो शिकून त्याचं शिक्षण पूर्ण झालेला आहे म्हणून तो झाला असेक्खो. अवशेषा पुग्गला नेव सेक्खा ना सेक्खा. म्हणजे जो राहिलेला जो पुग्गल आहे, म्हणजे आपण जे पृथ्वीजन आहोत, आपण ना सेक्खो आहोत ना असेक्खो आहोत. तर वी आर द नेव सेक्खा ना सेक्खा, अशा 2 डेफिनेशन झाल्या. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला अत्यंत क्लिअर कळेल की सेक्खो म्हणजे कोण. तर आपण जी जी आपण संघवंदना करतो त्याच्यात काय म्हणतो, यदिदं चत्तारी पुरिस युगानी अट्टपुरिस पुग्गला एस भगवतो सावक संगो. तर हे चत्तारी पुरिस युगानी कोण आहेत? 4 पुरुषांचे युगानी म्हणजे जोड्या कोणत्या आहेत? तर त्या ह्या 8 जोड्या आहेत आता आपण ज्या बघत आहोत. सोतापती मग्ग, सोतापती फल, सकदागामी मग्ग, सकदागामी फल, अनागामी मग्ग, अनागामी फल, अरहा मग्ग. हे सगळे 7 लोक जे आहेत ते सेक्खो आहेत. आणि 8वा जो व्यक्ती आहे अरहा फल तो आहे असेक्खो. आणि ऑल रिमेनिंग अवशेषा पुग्गला आर द नेव सेक्खो ना सेक्खो. आणि अजून एक डेफिनेशन तथागताने सांगितलेली आहे, सेक्खो ती सवय एव सत्तविदो सेक्खो यथा नाम. आता त्यांनी फुलांची तुलना, म्हणजे जो माळी आहे पहिल्या गाथेमध्ये, सॉरी दुसऱ्या गाथेमध्ये आणि दोन्ही गाथेमध्ये आहे, सॉरी. तर त्याच्यामध्ये काय, यथा नाम कुसलो मालाकारो. हा जो मालाकार आहे, माळा बनवणारा जो कलाकार आहे किंवा कारागीर आहे, पुफ्फारामं पविसित्वा, तो फुलाच्या बागेमध्ये जातो. काय करतो? तरुणमकुळानी पाणकविद्धानी मिलातानी गंटिक जातानी पुफ्फांनी वज्जेत्वा. तो काय करतो की ज्या कळ्या आहेत तरुणमकुळानी, ज्या छोट्या फुलं आहेत, पाणकविद्धानी म्हणजे ज्यांना कीड लागलेली आहे, मिलातानी म्हणजे जे कोमेजलेली फुलं आहेत, आणि गंटिक जातानी जे फुलं वाकडे तिकडे आहेत, असे फुलं वज्जेत्वा हे सोडून शोभनानी सुजातानेव पुफ्फानी विचिनती, हे सगळे सोडून ते फक्त सुंदरच फुलं, योग्य फुललेले फुलं निवडतो. एवमेवं इयं सुकथितं सुदिद्दिटं. अशा प्रकारे, याचप्रमाणे जो योग्य प्रकारे कथन केलेला, स्पष्ट केलेला, निर्दिष्ट केलेला जो बोधिपक्कीय धम्म धम्मं पी, हा जो धम्म आहे, पय्याय पचेसती, प्रज्ञेने जो जाणतो, त्याचं विश्लेषण करतो, विचिनिस्सती त्याची चिकित्सा करतो, उपपरिरक्षिती
म्हणजे त्याचं एक्झामिनेशन करतो. पटिबिज्जिस्सति म्हणजे त्याचं कॉम्प्रेन्शन करतो, क्रिटिकल अनालिसिस करतो आणि अप्लाय करतो, त्याला स्वतःमध्ये एम्बाईब ऍब्झॉर्ब करून घेतो, पटिबिज्जिस्सति. आणि फायनली सच्ची करिस्थिती ती म्हणजे सच्ची क्रिया म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, यथाभूत ध्यान दर्शनं हे करतो. कशामधून करतो? जो धम्म दिलेले धम्मापैकी जे काही उपलब्ध धम्म आहेत आपल्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा या जगामध्ये जेवढे धम्म आहे त्या धम्मामधला सगळ्यात बेस्ट धम्म जो प्रॉपरली दिलेला आहे, जो सुनिर्दिष्ट आहे, सुनिर्दिष्ट आहे असा बोधिपक्कीय धम्म हा फक्त निवडून त्याला स्वतःवरती एक्सपिरियन्स करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, तर त्याला म्हणायचं सैखो. इतकी सुंदर डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. तर आता जे बघितलं आपण की हे बोधिपक्कीय धम्म म्हटलेलं आहे, तर हे बोधिपक्कीय धम्म काय आहेत? तर ते आहे देर आर 37 बोधिपक्कीय धम्म. तर बोधिपक्कीय धम्म आता आपण हे पूर्ण जर याचं विश्लेषण केलं तर आपल्याला वेळ पुरणार नाहीये, कारण याच्यावरती आपल्याला वेगळं सेशन घ्यावं लागेल. तर मी फक्त नावं वाचतो आणि पुढे जाऊया आपण. तर 4 सत्तिपट्टानं आहेत, 4 सम्मपदानं आहेत, 4 इद्धिपाद आहेत, 5 इंद्रिय आहेत, 5 बल आहेत, 7 भुजंग आहेत आणि 8 अठ्ठंगिको मग्गो. तर सत्तिपटान 4 कुठले कुठले? कायानुपස්සना, माइंडफुलनेस ऑफ बॉडी. वेदनानुपස්සना, माइंडफुलनेस ऑफ फिलिंग्स. चित्तानुपස්සना, माइंडफुलनेस ऑफ मेंटल स्टेट्स. आणि धम्मानुपස්සना, माइंडफुलनेस ऑफ द मेंटल क्वालिटीज. हे झाले 4 सत्तिपट्टन. आपण विपස්සना केली असेल तर हे आपल्याला लगेच लक्षात येतं. नंतर सम्मपदान कशाला म्हणायचं? तर संवरपदान म्हणजे प्रिव्हेंटिंग अनअरायझिंग एव्हिल स्टेट्स फ्रॉम अरायझिंग. म्हणजे जे अजून धम्म अराईज झालेले नाही आहेत ते धम्म अराईज न होऊ देणे. पहानपदानं अबंडनिंग द अरायझिंग एव्हिल स्टेट्स. एव्हिल होऊ द्यायचे नाहीत आणि जर झाले तर त्यांना अबंडन करायचे. देन भावनापदानं कल्टिवेशन ऑफ द अनअरायझिंग म्हणजे जे होऊ झालेले नाही आहे त्याला होऊ दिलेले न अराईज झालेले जे आहेत ना ते होलसम धम्म आहेत ना त्यांना तुम्ही प्रिझर्व करायचे. आणि अनुरक्षणा पदानं मेंटेन द होलसम धम्मा, दोज आर प्युअर म्हणजे होलसम धम्म आहेत त्याचं तुम्ही कॉन्झर्व करायचं. हे सम्मपदान आहे. नंतर 4 इद्धिपाद आहेत, छंद, वीर्य, चित्त, विमर्शा. दॅट इज डिझायर टू ऍक्ट, एफर्ट्स, माइंड ऑफ कॉन्शियसनेस आणि इन्व्हेस्टिगेशन. हे 4 आहेत. नंतर 5 इंद्रिय आहेत. आपण फास्ट जातो याच्यामध्ये कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. तर सद्धा, वीर्य, सती, समाधी, पय्या हे आहे 5 इंद्रिय. आणि हे जे 5 इंद्रिय आहेत जेव्हा ते एस्टॅब्लिश होतात, स्ट्रॉंग होतात, तेव्हा त्याचे 5 बल बनतात. तर ते 5च इंद्रिय तेच रिपिटेशन आहे 5 बलामध्ये. ते म्हणजे सद्धा, वीर्य, सती, समाधी आणि पय्या. ओके. तर हे झाले आपले 37 पय्या. नंतर 7 भोजंग. भोजंग कुठले आहेत? सती, धम्म विचय, वीर्य, पीती, पसद्धी, समाधी आणि उपेक्षा. हे 7 भोजंग आहेत. नंतर आर्य अष्टांगिको मग्गो ज्याला म्हणतो आपण बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग, हे सुद्धा बोधिपक्क धम्म आहेत. सम्मा दिट्टी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती अँड सम्मा समाधी. सो असे सगळे मिळून देर आर 37 लिम्स ऑफ अवेकनिंग, दॅट इज बोधिपक्कीय धम्म. या धम्माच्याच आधारे या धम्माचं आकलन करून आचरण करून एक व्यक्ती सेखो बनू शकतो. तर असं या पद्धतीने सांगितलं आहे की सेखो पत्ती पठबी विचेषती यमलोकंच सदैवकंस सदैवकं सेखो धम्मपदं सुदेशितं कुशलो पुष्पम एवं पचेसती. तर हे जे 37 जे धम्म आपले हे आहेत बोधिपक्कीय धम्म, हे याच्या आधारे याचं सेवन करून सेक्को हा व्यक्ती नॉट ओनली हिज ओन सेल्फ बट यमलोक आणि या सदैवकं याच्यावरती विजय प्राप्त
करतो. अशा ह्या 2 गाथा आहेत. आता या गाथांच्या अजून आपण पुढे चर्चा करणारच आहोत, पण आता आपण पुढची गाथा घेऊया. तर पुढची गाथा आहे फेणुपमं कायं इमं विदित्वा मरीचिदम्म अभिसंबुधानो. म्हणजे फेण म्हणजे काय की फेण म्हणजे बुडबुडा. फेणुपमम तर आपल्या लाईफला आपल्या कायेला बुडबुड्याची उपमा दिली आहे म्हणून त्याला म्हणायचं फेणुपमं. कायं इमंग ही काया विदित्वा जाणून. आपली काया जी आहे ही बुडबुड्यासारखी आहे, क्षणभर भंगूर आहे हे जाणून. मरीची धम्मंग अभिसंबुधानो. मरीची म्हणजे काय तर मरीची म्हणजे जे मृगजळ असतं ना त्याला मरीची म्हणतो, की जे भ्रामक असतं किंवा जे तिथे गेल्यानंतर आपल्याला दुरून दिसतं की हे असं आहे किंवा या ठिकाणी पाण्याचं तळ आहे, पण तिथे गेल्यानंतर ते पाणी तिथे नसतं, तो नुसता केवळ भ्रम असतो. तर असा जो धम्म आहे आपल्या मरीची धम्म आपल्या शरीरामध्ये जाणून अभिसंबुधानो म्हणजे नुसतं संबुधानो नाही, संबुधानो किंवा संबुज्यती म्हणजे जाणून घेणे, पण तो अभिसंबुधानो पूर्णपणे एंटायरली अंडरस्टूड टू गेट अंडरस्टूड दॅट इज अभिसंबुधानो. आता हा असा समजून घेऊन छेत्वान मारस्व सपुप्पकानी म्हणजे जो मार आहे तो कसा आहे सपुप्पकानी आहे. म्हणजे तो मार जो आहे ना तो फुलांनी आच्छादलेला आहे, तो आपल्याला असा सुंदर दिसतो, अगदी काय म्हणतात फुलासारखा आकर्षक असतो किंवा त्याला आपल्याला हवा असा वाटतो. छेत्वान मार असतो. या माराला मारून अदस्सन मच्छुराजस्य गच्छे म्हणजे मच्छुराजाने जे ठिकाण पाहिलेलं नाही, म्हणजेच मच्छुराज म्हणजे मृत्यू. मच्छू म्हणजे पालीमध्ये मृत्यूला मच्छू म्हणायचं. तर हा जो मृत्यू आहे याचं क्षेत्राच्या पलीकडे जाऊन जाणारा गच्छे म्हणजे जायला पाहिजे हे बुद्ध सांगत आहेत. तर हे कोणाला सांगत आहेत म्हणजे हे आता आपण जाणून घेऊया. गाथेचा आपण अर्थ समजून घेतलेला आहे, त्याचं बॅकग्राऊंड आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण फेणुपमा समजलं आपल्याला की बुडबुड्यासारखं लाईफ आहे. मरीची धम्म जर जाणून घ्यायचा असला तर मरीची धम्म काय आहे आपल्या बॉडीमध्ये, की जसं आपल्याला वाटतं की हे माझं शरीर आहे, पण जेव्हा मी आतमध्ये माझ्या बॉडीचं कॉम्प्रिहेन्शन करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की जे मी आत्ता म्हणतोय की हे माझं शरीर आहे ते माझं नसतंच. मला जर वाटत असतं जे जर माझं असतं तर मला असं वाटलं, मला जर हे जाणवलं असतं किंवा रिअलाइज झालं असतं की मला जसं शरीर पाहिजे, जसं रूप पाहिजे तसं रूप माझ्या इच्छेनुसार होत नाही. हे शरीर आजारी पडू नये असं मी कितीही जरी म्हटलं तरी ते शरीर आजारी पडणार. हे शरीर कितीही तरुण दिसावं किंवा मी आहे तसा दिसावा असं जर मला वाटत असेल तरी ते होत नाही. मृत्यू अटळ आहे. तर ह्या गोष्टी आहेत ना ज्याला आपण मी माझं खूप सुंदर म्हणतोय की खूप छान म्हणतो की आपल्या शरीरामध्ये पण सुद्धा आतमध्ये सुद्धा पण जसं की केसा लोमा दंता जे म्हणतो ना की पूर्ण शरीरामध्ये काय आहेत, केस लोम दंत दात आहेत, हाडं आहेत, नाही का, रक्त आहे, थुंकी आहे, लाळ आहे, अश्रू आहेत, शेंबूड आहे, ह्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याला जे आपण सुंदर म्हणतोय, आपण खूपच छान म्हणतोय, तर हा आपला भ्रम आहे. सुंदर काहीच नाही आहे, हे सगळं आपलं हे आपले मरीचे धम्म आहेत. याला आपण असंबुधानो याला आपण अभिसंबुधानो याला आपण योग्य प्रकारे पज्ञेने जाणून घेऊन छेत्वान मारस्व सपुप्पकानी तर सपुप्पकानी असलेले मार यांना या मारांना विच्छिन्न करून त्यांना नष्ट करून आपण मच्छुराजाच्या पुढे गेलं पाहिजे, मच्छुराजाला क्रॉसओव्हर केलं पाहिजे. तर मार कुठले आहेत, कशाला म्हणायचं मार, तर मार जे आहेत ना ते मार नथिंग बट द तुमचे विकार आहेत. जसं की केलेस मार, तुमचे राग दोष लोभ किंवा अविद्या हे सगळे मार आहेत. तुमचं शरीर आता जसं म्हटलं त्यापर्यंत जे पंचस्कंद आहेत आपले ते सगळे आपले मार आहेत. नंतर तुमची जी आसक्ती आहे,
डिफाईलमेंट्स आहेत, हे सगळे मार आहेत. आणि मृत्यू तर मार आहेच, मच्छुमार. तर हे सगळे माराचे जे प्रकार आहेत हे आपण आता स्टडी न करता आपण मार काय आहे हे बघितलेलं आहे. तर याच्यावरती तुम्ही क्रॉस ओव्हर करून किंवा याच्यावरती विजय मिळवून या मारांना नष्ट करून आपण पुढे त्याच्या पुढे अशा ठिकाणी गेलं पाहिजे की तिथे हा जो मार किंवा मृत्यू पोचू शकत नाही. तर अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. तर ही जी गाथा म्हटलेली आहे ना, ही गाथा कुठे म्हटलेली आहे तर सत्ता सावित्री विहरंतो अय्यतरंग भिक्खू सत्तू संतिके कम्मठान गयत्वा अरण्य पविस्वित्वा वायमित्वा अर्हत्तपत्तू असंकोतो. तर काय होतं की भगवंत श्रावस्तीला असताना ना एक भिक्खू असतात, त्यांच्याकडनं कम्मठान घेतात आणि ते बनते आहेत ना जंगलात जातात. अरण्य पविस्वित्वा, अरण्यात जाऊन काय करतात, त्यांचं ते कम्मठान घेऊन वायमित्वा त्याच्यावरती कंटिन्युअसली वर्कआउट करतात, म्हणजे प्रयत्न करतात. आणि प्रयत्न करून 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 त्यांना अर्हत प्राप्त होत नाही. पत्तू असक्कोंतो, त्यांना अर्हत प्राप्त होत नाही. त्यामुळे त्यांना वाटतं की विशेषत्वा कम्मठानं कथा पेसामी, आता मी विशेष कम्मठान मागायला पाहिजे. कोणाकडून? बुद्धांकडून मी पेसामी म्हणजे मी मागणार. तस ती संतु संतिकं आगच्छन्तो अंतरामध्ये मरीची दिसवा. तर ते आता परत फिरले आहेत बनते आणि ते परत बुद्धांकडे चाललेले आहेत. तर त्यांना रस्त्यामध्ये काय दिसतं की एक मृगजळ दिसतं आणि मृगजळ दिसवा ते पाहून यथा अयं गिम्म समये उठिता मरीची. तर अशा वेळेस हा जो दुपारची वेळ आहे आणि हा जो मरीची दिसतोय मला, दुरे ठिताना रूपगता, दुरून तो दिसतो आहे तिथे काहीतरी रूप आहे, पण संतिकं आगच्छन्ताना नेव पय्यायती, म्हणजे जवळ जातो तर तिथे काहीच दिसत नाहीये. अयंग अत्तभावोपी, हा जो माझ्यामध्ये सुद्धा असा अत्तभाव म्हणजे माझ्या आतमध्ये सुद्धा उपादवय ठेन एव रूपो, माझ्या आतमध्ये विदिन माय बॉडी उपादवय सुरू आहे. कोणता उपादवय? ज्या ज्या गोष्टी माझ्या शरीरात होतात त्या नष्ट होतात. एखादी वेदना निर्माण होते, नष्ट होते. एखादी विचार येतो, परत नष्ट येतो, परत दुसरा विचार येतो, पुन्हा नष्ट होतो. माझ्या बॉडीमध्ये एकही क्षण असा नाहीये की ज्याच्यामध्ये माझ्या शरीरामध्ये उपादव्यय होत नाही. ज्याला मी सुख म्हणतो, थोड्या वेळाने जे मी बघतो तर ते सुख नसतंच, तिथे जाऊन बघतो तर ते काहीच नाहीये. ज्याला मी दुःख म्हणतो ते तर दुःख आहेच, पण ज्याला सुख म्हणतो, अरे हे सुख तर नाहीच आहे, हे सुद्धा दुःख आहे. हे पंच उपादान खंड ज्याला मी अडकून बसलेलो आहे, हे तर ज्याला मी क्लिंग झालेलो आहे, ज्याच्यात आसक्ती निर्माण झालेली आहे, जेव्हा मी त्याचं विश्लेषण करतो, त्याला जवळ जाऊन बघतो तर बघतो की हे सगळं खोटं आहे, हे असं सुंदर असं काहीच नाही आहे. ज्याला मी सुख म्हणतो ते असं काहीही नाही आहे. एव रूपोती मरीची कमठ्ठानं भावेंतो आगंत्वा. मग त्याला वाटतं की आता आपण हे मरीची कमठ्ठानं घेतलं पाहिजे, म्हणजे याचं जे मृगजळ जे आहे, मृगजन हेच कमठ्ठानं घेऊन आगंत्वा मग्ग किलंतो, म्हणजे आता चालताना काय होतं की तो थकून जातो, मग्ग किलंतो. तर अचिरवतीयं नाहीत्वा, अचिरावती नदीमध्ये आंघोळ करतो आणि एकस्मी चंडसोत तीरे रुक्ष छायाय निसिन्नो. तर मग काय करतो की आंघोळ झाल्यानंतर चंडसोत तीरे, म्हणजे की त्या नदीचा जो चंडसोत आहे, म्हणजे खूप मोठं पाणी जिथून वाहत आहे आणि खाली पडत आहे, तिथे काय होतं की म्हणजे कोसळत आहे पाणी, तर त्याच्या बाजूला पाण्याचा असं एक समजा की काय म्हणतात झरासारखं असं ते कोसळण्याचं किंवा धबधब्यासारखं जे ठिकाण आहे, तर चंडसोत तीरे रुक्ष छाया निश्चितो, तो झाडाखाली बसतो आणि उदक वेगाभी घातेन उट्टहित्वा, म्हणजे उदक वेग म्हणजे पाण्याच्या ज्या फोर्सने काय होतं की म्हणते म्हणते फेन पिंडे भिज्जमाने दिसवा, तर त्याला मोठे मोठे पाण्याचे बुडबुडे फुटताना दिसतात. मग दुसरे उत्पन्न होतात, ते पण फुटतात. मग हे जे फेन पिंड जे आहेत, हे जे बुडबुडे आहेत, याची सतत 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 प्रक्रिया तो बघतो आणि आरंभणं अग्गहेसी, आणि तेच फेंडपिंडांचं
फेनपिंड भिजमानेचं जे आरंभण आहे तो ग्रहण करतो. पूर्वी त्याचं जे आरंभण होतं ते होतं मरीचिक, मृगजळाचं होतं. पण हे बुडबुडे बघून तो व्यक्ती, ते जे बनते आहेत ते फेनपिंड याचं आरंभण घेतात. तर आणि फेनपिंड आणि मरीचिक हे जवळपास सारखंच आहे, कारण मरीची म्हणजे जे आहे ते तसं नसतं, जे दिसतं तसं नसतं. आणि फेनपिंडे म्हणजे जे अराईज होतं ते पासवे होतं. तर हे आरंभण अग्ग हेची. आता हे सगळं होत असताना तो जे बनते आहेत ना ते अर्हत पदाला प्राप्त होतात. आणि प्राप्त झाल्यानंतर हे सत्ता गंधकुटीय स्थितो व तंग थेरंग दिसवा इमा गाता महा. तर हे जे गंधकुटीमध्ये भगवंत बसलेले असतात हे त्यांना दिसतं, त्यांच्या दिव्यचक्षु मध्ये दिसतं. आणि हे ते थेर पण बघतात. तर त्यावेळेस भगवंत ही गाथा म्हणतात. फेमुपमं कायं विदित्वा मरीचि धम्म अभिसंबुधानु चेत्वान मारस सपुपकानी अदसन मच्युराजस्व गच्छे. तर ही जी गाथा आहेत हे समोरच्या भंतेंना, समोरच्या भिक्खूंना सांगत असतात. पण त्यांचा जो उद्देश असतो, त्यांचं जे पॉइंटिंग असतं ते या मरीची कम्मठानक थेर वस्तूच्या संदर्भात ते हे गाथा उच्चारतात. तर हे आता आपण बघितलेलं आहे. ते इंग्लिशमध्ये आपल्याला परत सांगायची गरज नाही की ही बॉडी कशी फ्रॉथ आहे किंवा बबल आहे आणि कशी डिसइंटिग्रेट होते, हे आता आपण बघितलेले आहे. तर हा मृत्यू बघा मित्रांनो, की हा मृत्यू किती काय म्हणतात, म्हणजे आपलं जीवन किती फ्रजाईल आहे, मृत्यू किती इन्स्टंटेनियस आहे, केव्हा येईल काही आपल्याला माहिती नसतं. जसं की एखादी झोपलेलं गाव आहे, तर ते रात्री बेरात्री एक खूप मोठा महापूर येतो आणि अख्खं गाव पूर्ण वॉशआउट होऊन जातं. सगळे लोक मृत्यूला कवटाळतात, कारण आपण झोपलेलो असतो आणि आपल्याला काहीच करता येत नाही. इतका मृत्यू आपला अगदी जवळच असतो. म्हणजे तो काय म्हणतात त्याला इन्स्टंटेनियस, केव्हा मृत्यू येईल, जसं की ते बुडबुड आहे ना त्याप्रमाणे आपल्याला माहिती नसतं, असं बुद्धांना यातून सांगायचं आहे. अजून आपण एक अर्कसूत्र जर बघितलं, त्याच्यामध्ये आपलं जीवन किंवा आपलं हे काय म्हणतात काया किती अनिश्चित आहे किंवा किती फ्रजाईल आहे याचे उदाहरण यांनी बुद्धांनी याच्यामधून उपमा देऊन स्पष्ट केलेले आहेत. सेय्यतापि ब्राह्मणं, ते एका ब्राह्मणाला सांगतायत, अर्क ब्राह्मणाला, सेय्यतापि ब्राह्मणं तिनग्गे उत्साव बिंदू सूर्ये उगच्छन्ते क्षिप्पमेव पडिविगच्छति न चिरठ्ठितक होती. ज्याप्रमाणे ब्राह्मणा की त्रिनग्गे म्हणजे तृणाच्या गवताच्या शेंड्यावरती एखादा जर दवबिंदू असेल आणि सूर्य उगवल्याबद्दल ज्याप्रमाणे तो दवबिंदू नाहीसा होतो, तसं आपलं जीवन आहे. एका दुसऱ्या गाथेमध्ये ते म्हणतात की सेय्यतापि ब्राह्मण उदके दंडीराजे क्षिप्पमं एव पटी विगच्छति न चिरठ्ठिकिता होती. म्हणजे आपण पाण्यावरती, उदके दंडराजी, पाण्यावरती कितीही रेषा काढली तर ती रेष काही तिथे टिकून राहत नाही, ती क्षणामध्ये नष्ट होते. एका परत अरकाला समजून देतात दुसऱ्या उपमेने की नदी पब्बते या दुरंगमा सिग्ग सोता हारहारिणी. ती पर्वतावरून जी नदी खाली कोसळते ती कुठे दिसनाशी होते, कुठे ती धाडकन कोसळते, तर त्याचा पत्ता लागत नाही. असं हे आपलं लाईफ आहे. सेय्यतापि ब्राह्मणं दिवस संसते अयोकटाहे मंसपेसी पक्किता क्षिप्पम एवं पटी विगच्छति न चिरठ्ठितिका होती. म्हणजे ज्याप्रमाणे एक छोटासा मासाचा पार्टिकल, छोटासा कण जर अयोकट आहे म्हणजे कापलेला, चाकूने कापलेला मंसपेशी जर तापलेल्या तव्यावरती जर पडला किंवा उडाला तर क्षणामध्ये तो जळून जाता, तसं आपलं लाईफ आहे. पुढे सांगतात की सेय्यतापि ब्राह्मणं गावी वज्जा आघातनं नियमानायं यदेवं पादं उद्धरती संति केव होती वधस्स संति
के व मरणस. तर जी जो कत्तलखान्यामध्ये जो गोवधक आहे की वध करणारा आहे, तो त्या गायीला किंवा त्या जनावराला जसा जसा तो त्या वधगृहाकडे घेऊन जातो, तसं तसं ती जी गाय आहे एक एक पाऊल त्या मृत्यूकडे वाटचाल करत असते. तसंच आपल्या जीवनाचं आहे, आपण सुद्धा असंच एक एक पाऊल आपण मृत्यूकडे वाटचाल करीत असतो, हे बुद्धांना त्यातून सांगायचं आहे. तर आता आपण आतापर्यंत जे काही बघितलेलं आहे की जन्म होतोय, मृत्यू होत आहे, मग तिथेच काही सगळं थांबत नाही, मग परत जन्म, मग परत मृत्यू. तर हे जे चक्र आहे, हा जो चक्र आहे, तर हे बुद्धांनी सांगितलं आहे की याच्यावरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे. जसं पहिल्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की हा कोण विजय मिळवू शकतो या पृथ्वीवरती किंवा या कम्प्लिटली सायकल वरती, कोण विजय मिळवू शकतो? जो 37 बोधिपक्कीय धम्म ज्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेले आहेत, असाच व्यक्ती या चक्रातून किंवा या काय म्हणतात त्याला, संसारातून बाहेर पडू शकतो, त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. तर आपण आता दोन्ही गोष्टी बघितल्या की जगायचं कसं, म्हणजे त्याच्यातून विजय कसा मिळवायचा ते पण सांगितलं, आणि नंतर जीवन आपलं कसं फ्रजाईल आहे किंवा क्षणभंगूर आहे हे पण सांगितलं. तर आपण थोडस याच्यामध्ये का बघू नये की आपलं कसं लाईफ असतं, की म्हणजे ऍक्च्युली काय होतं आपल्या लाईफमध्ये, ते थोडस बघणार आहोत आपण. तर आपले जे 6 सेन्सेस आहेत, आता आपण थोडस अभिधम्माकडे बघूया की गाथा तर कळल्या आपल्याला, तर नेमकं काय होते, आपण जीवन जगतो आणि आपल्याला मृत्यूपर्यंत आपण कसं जातो, आणि मृत्यू झाल्यानंतर आपलं नवीन लाईफ सायकल कसं सुरू होतं हे आपण थोडस बघायचा प्रयत्न करूया. तर आपल्याला जे आहे ते 6 सेन्स आहे, नामरूप पच्चे या सळायतन, आपल्याला जे नामरूप लाभलेलं आहे तर त्याला सळायतन आहेत. कुठले सळायतन आहेत? आय आहे, इयर आहे, नोज आहे, टंग आहे, बॉडी आणि माइंड, हे आपले 6 सेन्सेस आहेत, 6 डोअर्स आहेत. या डोअर मधून आपल्याला जे काही गोष्टी येतात त्याचं आपण कसं अक्युम्युलेशन करत जातो, कसं त्याला हे करायचं, म्हणजे त्याचे संखार बनवत जातो, तर त्याचं आपण थोडासा अभ्यास करूया. तर ही जी थॉट प्रोसेस आहे, आता जे आपण 6 सेन्सेस बघितलेले आहेत ना, तर या 6 सेन्सेमध्ये राईट, हा, तर या 6 सेन्सेमध्ये 1 नंबरकडे आपण बघूया. 1 नंबर पासून तर 17 नंबर पर्यंत ही प्रक्रिया होते. तर आपण हे पूर्ण अभ्यास करणार नाही आहोत, कारण इतकं आपण याला वेळ देऊ शकत नाही. आपल्याला फक्त जाणून घ्यायचं आहे की आपण मरताना आपल्याला काय होतं किंवा मृत्यू कसा येतो आणि त्याचं पुढे काय होतं, नाही का. तर आपण जन्मही बघितलेला आहे आणि मृत्यू पण बघितलेला आहे या 2 गाथांमध्ये. तर याचा काय संबंध आहे, बुद्ध काय म्हणतात याच्याबद्दल, तर हे जाणून घेण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे. तर जेव्हा या 6 सेन्सेसून, या 6 डोअर्स मधून एखादी, आता हा निळा इकडे ॲरो दिसतोय आपल्याला डाव्या बाजूला, इथून तो सेन्सेशनच्या स्वरूपामध्ये, संवेदनेच्या स्वरूपामध्ये या 6 डोअर मधून तो आतमध्ये आला. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचं त्याला रिसिव्हिंग कॉन्शियसनेस ग्रहण करते, नंतर त्याचं विश्लेषण करते, त्याला एकदम स्वीकारतही नाही किंवा रिजेक्ट पण करत नाही. तर ह्या स्टेप 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या ज्या स्टेप्स आहेत याच्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग होतं. जसं की एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर 6 डेस्क आहेत असे समजा, आपल्या 6 सेन्सचे डोअर्स आहेत. तर जो पोस्टमन असतो तो काय करतो की प्रत्येक डिपार्टमेंटचं, नाही, इनवर्ड काउंटर जे असतं ते काय करतं की प्रत्येक डिपार्टमेंटचं डॉक्युमेंट वेगळीकडे पास ऑन करतं, नाही का. तर हे जे आलेला जो सेन्स आहे, तुम्हाला जो काही प्रोसेस आलेली आहे आतमध्ये, ते त्या डोअर मधून आतमध्ये येऊन त्याचं रिसिव्हिंग कॉन्शियसनेस तयार झालं. त्याच्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं की मला आता एखाद्या व्यक्तीने काहीतरी, कोणीतरी, एका व्यक्ती आहे समजा माझा मित्र, आणि तो मला काहीतरी त्याने सांगितलं किंवा बोलला माझ्याशी, तर माझा जो तो सेन्स आहे तो त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो, संकीर्ण 7 नंबरचा पॉइंट. आणि ते झाल्यानंतर त्याचं 8व्या कॉलम मध्ये, 8व्या स्टेजला त्याचं डिटरमायनिंग होतं की या माणसाने मला चांगलं म्हटलं, वाईट म्हटलं, की
काहीच नाही म्हटलं की याने मला त्रास देण्याच्या दृष्टीने म्हटलं. उदाहरणासाठी घेऊया आपण, याच्यात खूप डिटेल जायची गरज नाही, आपल्याला 16 आणि 17 स्टेजला जायचं आहे. तर त्यावरून ठरतं की ते कुशल म्हणजे माझ्यासाठी ते दुःखद आहे, सुखद आहे की न्यूट्रल आहे. तर हे ठरल्यानंतर ही जी डिटरमायनिंग कॉन्शियसनेस आहे 8 नंबरची, ही आपल्या बॉडीची जागी असते आणि त्याचं इम्पल्शन, जेव्हा इम्पल्शन तयार होतं त्याला जवन प्रोसेस म्हणतात अभिधम्मामध्ये. सो तर ह्या इम्पल्शनचा फोर्स इतका जबरदस्त असतो की त्याचं तदालंबन तयार होतं. म्हणजे त्याचा संखार तयार होतो की ह्या माणसाने मला असं म्हटलेलं आहे, आणि त्याच्यामधला जो द्वेष असेल किंवा क्रोध असेल तो इथे रजिस्टर होतो. दॅट इज कॉल्ड रजिस्टरिंग कॉन्शियसनेस. तर अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे, ही 16 आणि 17ची, ही रजिस्टरिंग कॉन्शियसनेस आपल्या 24 तास झोपण असो जागे असो, जसं आपण झोपलेलं असतं आपले सगळे सेन्सेस बंद असतात, पण आपलं माइंड ते सुद्धा ते कार्यरत असतं. तर हे जे रजिस्टरिंग कॉन्शियसनेस सतत 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 सुरू असते. तुमचे जेवढे काही कर्म आहेत, कुशल असो अकुशल असतो, त्याचं रजिस्ट्रेशन इथे होत असतं. लक्षात घ्या. तर याला म्हणतात संखारा, आणि याच्यापासून ते वियान तयार होते. ते त्या वियानाला म्हणतात काय म्हणतात, रजिस्टरिंग कॉन्शियसनेस, वियान. ओके, आता आपण 16 आणि 17 बघणार आहोत. हे आपलं झालं की तुमच्या याच्यामध्ये संखारा कसे तयार होतात याचं आपण थोडक्यात बघितलं. डिटेल बघायला आपण नंतर पुढे आपण केव्हा तरी त्याच्यावरती चर्चा करूया. ओके, तर जेव्हा आपण डेथ पॉइंटला येतो, ठीक आहे, आपल्याला आता मच्छू बद्दल बोलायचं आहे. तर ते जे त्या क्षणी जे काही वियान जे काही आतमध्ये आलेलं आहे त्याचं मॅनिफेस्टेशन नाही झालेलं अजून, ते अजून शिल्लक आहे, त्याचं रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे, पण तुमचा मृत्यूचा क्षण आलेला आहे. ओके, तर या क्षणी त्या वियानाला, ते जे रजिस्ट्रेशन कॉन्शियसनेस आहे त्याला म्हणतात च्युती वियान, म्हणजे डेथ कॉन्शियसनेस. आता डेथ कॉन्शियसनेस हे काय करतं, हे आपण म्हणतो की नथिंग कॅन बी डिस्ट्रॉइड, नथिंग कॅन बी डिस्ट्रॉइड, जे काय आहे ते च्युती वियानाचं काय होतं पुढे. तर आता ही उभी लाईन दिसते ना, आता इथे हा माणूस, ही जी व्यक्ती आहे, हे मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्याचे जे पंचस्कंद आहेत ना, जे पृथ्वी आप तेज वायू जे काय आहेत ते आता नष्ट होणार किंवा ते त्याच्या याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार. ओके, नाव पण त्याचं जे वियान आहे, ती जी ऊर्जा आहे, तो इम्पल्सिव्ह फोर्स आहे, तो तिथून दुसऱ्या पटिसंधीकडे जाणार. म्हणजे त्याच नाव जे आहे ना, ते पटिसंधी वियान तयार झालं. जुनी बॉडी संपली, जुनं नामरूप नष्ट झालं, त्याच्यातलं फक्त च्युती वियान शिल्लक आहे. ओके, आता हे च्युती वियान पुढे आलेलं आहे. ओके, तर मेडिकल सायन्स काय सांगतं की, मेडिकल सायन्स म्हणतं की मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुषांचा संयोग झाल्यानंतर नवीन जीव काही नाही जन्माला येतो, बरोबर आहे, आणि नवीन लाईफ सुरू होतं. पण अभिधम्म सांगतो की तसं होत नाही. त्याच्यासाठी निश्चयपच्चयच पाहिजे. निश्चयपच्चय म्हणजे काय की या 3 गोष्टी कंपल्सरी पाहिजे. म्हणजे पटिसंधी वियान, जे आधी च्युती वियान होतं ना, दॅट इज पटिसंधी वियान. त्याचं नामकरण बदललंय. ते जे संखार आहे, त्याचे वियान जे झालेलं आहे ना, त्या अनुषंगाने त्या पटिसंधी खणे या क्षणी या 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय नवीन नामरूप तयार होत नाही. तर अशा पद्धतीने नवीन नामरूप तयार झालं, त्याच्या कर्मानुसार त्याला नामरूप तयार झाल्यामुळे त्याचा नवीन जन्म सुरू झाला. तर या नवीन जन्माची ही प्रक्रिया पुढे पुढे तशीच राहणार, आणि पुढे पुन्हा मृत्यू येणार, पुन्हा तुमचं वियान चालू होणार. जोपर्यंत ते वियान नष्ट होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार, आणि या भवचक्रामध्ये आपण सतत 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 फिरत राहणार. ओके, तर मी काय करू शकतो याच्यामध्ये, माझ्या हातामध्ये काय आहे करायला, हा, आणि बुद्ध काय सांगतात, मी इतका हेल्पलेस आहे का की मी या चक्रामध्ये फिरतच राहावं. ओके, तर आपल्याला या चक्रामध्ये मागची स्लाइड घ्या. ओके, मला या चक्रामध्ये फिरत राहू नये, किंवा याच्यासाठी आपल्याला जे बोधिपक्कीय धम्म दिलेले आहेत त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. बुद्धांनी एंटायर त्यांच्या लाईफ मध्ये
दोनच गोष्टी शिकवल्या बंधूंनो, दोनच गोष्टी शिकवल्या. हे दुःख आहे आणि हे त्याचं सोल्युशन आहे. दुसरं काही शिकवलं नाही इन हिज एंटायर 45 इयर्स लाईफ टाइम. बुद्धांनी दुसरं काय शिकवलं नाही. मग ही पृथ्वी अशी असते, मग ते त्याचा उगम असा झाला, किंवा हे जग असं निर्माण झालं, किंवा हे इमॅजिनेशन किंवा अशा चमत्कारिक गोष्टी सांगून त्यांनी कुणालाही गुंतवून ठेवलेलं नाही, किंवा भ्रामक कल्पनेत न ठेवता बुद्धांनी सांगितलंय की हे दुःख आहे आणि हे सोल्युशन आहे. बरोबर. आम्ही काय करतो की हा जो व्यक्ती आहे ना, जसं की त्याला बाण लागलेला व्यक्ती आहे, तर तो जो बाण लागलेला जो व्यक्ती आहे तो दुःखाने विवळत आहे. त्याला माहित आहे की दुःख झालेलं आहे आणि बाण लागलेला आहे. तर जेव्हा त्या मित्राचा, त्या व्यक्तीचा कल्याण मित्र त्याच्याकडे जाऊन विचारतो की अरे बाबा तुला बाण लागलेला आहे, तुला की नाही पहिल्यांदा हा बाण काढला पाहिजे आणि त्याला औषध लावून ते दुःख नाहीसं केलं पाहिजे, त्यावेळेस हा माणूस म्हणतो की नाही नाही, मला पहिल्यांदा सांगा की हा बाण आला कुठून, त्यांनी मारला कुठून. अरे नाही बाबा, तो कुठून आला तुला काय करायचं नाही, पहिल्यांदा मला सांगा की तो स्वर्गात आहे की अमक्या ठिकाणी आहे की, आणि त्यांनी बाण मलाच का मारला ते पण मला सांगा तुम्ही. हा बाण कशाने मारलेला आहे ते सुद्धा सांगा, त्याच्याशिवाय मी हा बाण काढणार नाही. आणि हे असं करत करत अख्खं आयुष्य याच्यात घालवतो आणि शेवटी पुन्हा ती दुःखाची आणि मरणाची जी सायकल आहे ही सतत तो त्या चक्रामध्ये अडकून पडतो. तर बुद्धांनी जे सांगितलेले 37 बोधिपक्कीय धम्म आहेत, किंवा बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे, आता 37 जाऊ द्या, त्यातले इवन आर्य अष्टांगिक मार्गाचे 6-8 जे मार्ग आहेत ते सुद्धा जर तुम्ही आपण फॉलो केले तरी आपण दुःखाच्या बाहेर नक्कीच पडू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हे बाहेर म्हणजे पडताना आपल्याला शेवटच्या क्षणी, म्हणजे हे सगळे आपण फॉलो करतोय, तर आपल्याला काय करायला पाहिजे नाही का. तर डेथ इज नॉट द एंड ऑफ द लाईफ, हे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे. हे आता जसं आपण सायकल बघितलं की जोपर्यंत आपल्या मनात संखारा हे जे सतत जे सुरू आहे ना, हे सतत सुरू राहणार. त्यामुळे जेव्हा आता आपण त्या क्षणीला येऊ, म्हणजे 16 आणि 17ची जी स्टेज आपण याच्यामध्ये बघितलेली आहे, त्या चित्तवीतीचा जो आपण डायग्राम दाखवला आहे, तर त्या क्षणी आपण आपलं जे चित्त असतं ना, त्या चित्ताच्या अनुषंगाने आपल्याला दुसरा जन्म प्राप्त होतो. मग ते चित्त जर अकुशल असेल तर तुम्हाला त्याला इक्विव्हॅलेंट ती भूमी किंवा ते 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो, त्याचा आपण अभ्यास केलेलाच आहे. मिसाळकर सर असतीलच, ते तर सांगतीलच. तर त्या ठिकाणी त्याला करस्पॉन्डिंगच त्याचं जे याचं चित्त असतं, च्युती चित्त असतं, ते पटिसंधी चित्त बनून त्याचा नवीन नामरूप तयार होतं आणि त्या नवीन नामरूपाच्या ओघाने त्याचं नवीन लाईफ सुरू होतं. आणि आता हे जे नवीन जन्म व्हायचे जे प्रक्रिया आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे जसं की विदाऊट पॅरेंट सुद्धा आहे किंवा मॉइश्चर मध्ये आहे. पण आपण ते एक्झाम्पल न घेता आपण आपल्याला फक्त जे आपल्या कामाचं आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो उपयोगात आणायचं आहे लाईफ मध्ये, त्याच्याशी आपण जास्तीत जास्त आपला फोकस वळवला पाहिजे. नंतर आपण याच विचारात राहतो की तुम्ही तर देव सांगता, मग देव किती आहेत, मग ते कुठे आहेत, मग तुम्ही अंधश्रद्धा सांगतात, मग अमक्याने तर असं म्हटलं होतं. तर आपण बघायचं, आपल्याला आता काय बघायचं आहे की ऍट द टाइम म्हणजे माझं लाईफ, माझं जगणं किती हॅपी होईल आणि माझं मरण किती हॅपी होईल, या दृष्टीने आपल्याला बोधिपक्कीय धम्म आपल्याला अनुसरायचे आहेत. तर कमिंग टू द पॉइंट, डेथ इज नॉट द एंड ऑफ द लाईफ. त्यामुळे तुम्ही कितीही म्हटलं की मी पुन्हा येईन, पण त्याचा काहीच फरक नाही पडणार. तो येणारच आहे. तुम्ही कोणत्या जागी जाणार आहात ना, हे तुमचे कर्म ठरवणार आहेत. त्याच्यामुळे यू डोंट हॅव टू बॉदर. म्हणजे आता आपण डेथच्या असं स्टेजला आहे एक व्यक्ती, तर त्या बाबतीमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे लाईफ जे आहे ना, इट इज नॉट फायनल, इट इज द कंटिन्युअस प्रोसेस. तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट रिअलाइज करायची आहे, जसं आपण 46 नंबर सूत्रामध्ये बघितलं आहे, फेणुपमम कायम इमं विदित्वा. आपलं जे जीवन आहे ना, हे इतकं फ्रजाइल आहे, हे त्यावेळेस तुम्हाला रिअलाइज व्हायला पाहिजे
मरीची धम्मं अभिसंबुधानो, त्याचा तुम्ही मरीची धम्म जो आहे तो बिलकुल जाणून घेतलाच पाहिजे. मी आता या ठिकाणी हे नाही म्हणणार की मृत्यूच्या वेळेस तुम्ही आनंदित व्हा किंवा ते शक्य नाही आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी आनंद व्यक्त करावा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण एवढं सोपं नसतं ते. दॅट मोमेंट इज व्हेरी अनकम्फर्टेबल, नक्कीच. पण त्या ठिकाणी जर आपण विपश्यना केली असेल किंवा आपण खरंच मेडिटेशन करत असाल किंवा आपण 37 बौद्धिपक्षीय धम्मांचं आचरण करत असाल तर ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला प्राधान्याने किंवा प्रॉपरली रिअलाइज करता येतील की हाऊ द लाईफ इज फ्रजाईल, हाऊ देर इज अ मरीची धम्म, हे तुम्ही नक्कीच जाणून घेऊ शकता. फॉरगिव्ह ऑल, सगळ्यांना माफ करा, माफ करून टाकायचं. बी इक्वानिमस, तुम्ही उपेक्षामध्ये राहायला पाहिजे आणि जे काय आहे लेट गो, सोडून द्या, लेट गो. काही त्याला धरून ठेवायची गरज नाहीये, बिकॉज एव्हरीथिंग इज इम्परमनंट, एव्हरीथिंग इज फ्रजाईल. आणि ज्या वेळेस ऍट द टाइम ऑफ डेथ देअर हेवी कम्मा अरायझेस, तर त्यावेळेस तुम्ही माइंडफुल राहिलेलं पाहिजे की हेवी कम्मा जर निगेटिव्ह असेल किंवा अकुशल असेल आणि जर तुम्ही अलर्ट नसाल तर तुमची जी पटिसंधी चित्त आहे किंवा जे च्युती चित्त आहे, च्युती वियान आहे, ते अकुशलाकडे जाऊ शकते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माइंडफुल राहणं आवश्यक आहे. तर तुम्ही म्हणाल तर हे तर खूप सोपं आहे, मी आयुष्यभर अकुशल कर्म करतो आणि फायनल स्टेजला गेल्यानंतर मी माइंडफुल राहतो आणि त्यावेळेस मी माइंडफुल राहणार आणि काय होईल की मी कुशल कर्म अराईज करणार आणि आय विल गेट द गुड गती किंवा मी माझा जन्म चांगला होणार. असं होत नाही. जे तुम्ही केलेलं असतं त्याचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन झालेलं असतं, त्याचं प्रॉपरली तदालंबन झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू प्रॅक्टिस, अदरवाईज त्यावेळेस तुम्हाला तुमचे निगेटिव्ह कर्म जर जास्त असतील किंवा मेजर असतील, हेवी असतील, तर दोज कर्म विल डेफिनेटली अराईज आणि त्यावेळेस यू विल गेट द लाईफ, नेक्स्ट लाईफ अकॉर्डिंग टू युअर इंटेन्सिटी ऑफ द कुशल कर्म और अकुशल कर्म. तर त्यावेळेस तुम्ही कुशल कर्म जितक्या जास्त तितक्या तुम्ही अराईज करायला पाहिजे, रिकॉल करायला पाहिजे. रिमूव्ह हेट्रेड, तुम्ही हेट्रेड जो आहे, जो द्वेष आहे, तो रिमूव्ह केला पाहिजे. नंतर एक्सपिरियन्स नो सेल्फ, तुमचं जे अनिश्चय आहे, अनत्त लक्षण सूत्र आपण जर बघितलं तर अनत्त काय सांगतं की नेतं ममं नेसो अमस्मी नमेसो आता. हे जे काही आहे, जो मी मला म्हणतो दिस इज माइन, राईट, हे जे माइन आहे, हे माइन माझं नाहीच आहे, हे मी नाहीच आहे. नेसो अमस्मी, हा मी नाही आहे आणि न मेसो आत्ता, याच्यात माझं कुठलेही मायसेल्फ नाही आहे, माझं नाहीच आहे. हे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता ऍट द टाइम ऑफ डेथ आणि त्याचे पुरावे आपल्याला त्रिपिटकामध्ये दिसून येतात. तर आपण जसं की रिसायटेशन ऑफ अनाथपिंडक सूत्र, नकुलपिता सूत्र, या सूत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने, अत्यंत म्हणजे आपल्याला समजतील या पद्धतीने सुंदर दिलेल्या आहेत की आपण अनंत आहे डिटॅच कसं व्हायचं आपल्या बॉडीपासून, या फेणुपम बॉडीपासून, आपल्या फ्रजाईल बॉडीपासून, त्यांच्या संवेदनापासून, त्यांच्या वेदनापासून डिटॅच कसं व्हायचं याचं वेगळं म्हणजे अत्यंत काय म्हणतात सखोल असं विश्लेषण आपल्याला अनाथपिंडक सूत्रामध्ये पाहायला मिळतं. आणि बरेचसे सूत्र आहेत असे, म्हणजे एकच नाही, खूप सूत्र आहेत. तर तो व्यक्ती तर जो मृत्यूशय्येवर आहे तो तर नाही म्हणू शकणार, पण त्यावेळेस आपण किंवा रेकॉर्डिंग म्हणा किंवा हे नक्कीच लावलं पाहिजे. आणि स्वतः म्हणता आलं तर सगळ्यात बेस्ट कमीत कमी मनात म्हणायला पाहिजे, नक्कीच त्याचा फायदा होतो. आपण की नाही, जसं आपण अनाथपिंडक सूत्र आहेत ना, हे बघूया की अनाथपिंडक आहे ना खूप जास्त आजारी होते आणि मरते समय ना ते त्यांना इतक्या वेदना होत होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आता आपल्या डोक्यामध्ये सळ्या खूप असलेल्या आहेत आणि तो दुःखाने वळत आहे, त्यांच्या पोटामध्ये, त्याच्या छातीमध्ये अशा कळ येत आहेत आणि असं कोणीतरी चिरल्यासारखं वेदना होत आहेत. आणि त्यावेळेस ते बुद्धांना निरोप पाठवतात. ओके, काय निरोप पाठवतात की भगवंता
मी आता इतक्या दुःखात आहे आणि आता माझा मृत्यूचा क्षण जवळ आलेला आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुम्हाला बघायचं आहे, नंतर मला बघता येणार नाही. आणि विनवणी करून ते त्यांच्या एका सहाय्यकाला, त्यांच्या एका नातेवाईकाला परत त्यांच्याकडे पाठवतात. त्यावेळी तथागत म्हणतात की असं का सारीपुत्ता, तू जा आणि अनाथपिंडकाला भेट दे तू, आणि त्याच्यासोबत जे आनंद आहेत, भंते आनंद आहेत, ते सुद्धा त्यांच्यासोबत जातात. तर हे जे लोक गेल्यानंतर हे काही त्या अनाथपिंडकाला औषध पाणी घेऊन जात नाहीत, किंवा आता याला आपण काहीतरी हे देऊन, मेडिसिन देऊन किंवा ट्रीटमेंट देऊन त्याच्या वेदना दूर करू, किंवा त्याला काय म्हणू, शक्य तितकं आराम देण्याचा प्रयत्न करू किंवा खायला देऊ, असं न सांगता ते काय सांगतात पुढच्या स्लाइड मध्ये बघूया आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हे जे अनाथपिंडक सूत्र आहे ना, हे खूप प्रचंड मोठं आहे. तर आपण त्याचा फक्त सार या ठिकाणी घेतलेला आहे. तर या सार मध्ये काय म्हणतात अनाथपिंडकाला, सारीपुत्र काय म्हणतात, एवं ही ते गहपती शिक्षितब्ब, ट्रेन युअर माइंड. अनाथपिंडका, तुझं तू माइंड ट्रेन कर. कसं ट्रेन कर, न सोत संपत्स जंग, जन्मलेलं जंग, वेदनंग उपाधी सामी, जे सोत, घाण, जिव्हा, काय, मनो, हे जे 6 तुमचे सेन्स डोर, तुझे जे 6 सेन्स डोअर्स आहेत, या 6ही सेन्स डोअर्स मधून येणारे जे काही संवेदना आहेत त्याला तू क्लिंग होत नाही आहेस. उपाधी सामी म्हणजे ते प्रेझेंट टेन्स आहे, असं तू स्वतःला ट्रेन कर. ट्रेन युअर माइंड, असा ट्रेन युअर माइंड अनाथपिंडका, टू नॉट टू क्लिंग विथ द संपत्सज वेदनंग, द पेन, द सेन्सेशन्स विच आर एंटरिंग, विच आर जनरेटिंग, अरायझिंग इन युअर बॉडी. त्याच्यापासून तू डिटॅच हो. न सोत संपत्सजं वेदनंग उपाधीयसामी, न घान संपत्सजं वेदनंग उपाधीयसामी, न जिह्वा संपत्सजं वेदनंग उपाधीयसामी, न काय संपत्सजं वेदनंग उपाधीयसामी, न मनोसंपत्सजं वेदनंग उपाधीयसामी. असं तू आता ट्रेन कर की हे मी क्लिंग होऊ देत नाही आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स. सो दॅट, मग आता भविष्याती कसं येते बघा. न च मे मनोसंपत्सज वेदना निश्चितं, म्हणजे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या सेन्सेसच्या गोष्टी मनोसंपज या मनावर येणार, आणि त्याच्यापासून वेदना निश्चितं वियानं, त्याच्यापासून त्या वेदनाच्या निश्चितं म्हणजे त्याच्या आधारे वियान भविष्यती, वियान उत्पन्न होणार नाही भविष्यात, म्हणजे आता नेक्स्ट मोमेंटला. म्हणजे आपण जो चार्ट बघितला ना, त्याच्या शेवटच्या क्षणी जे 16 आणि 17ची जे स्टेप बघितली होती, त्या स्टेज मध्ये ते वियान उत्पन्न होणार नाही. हे तू स्वतःला ट्रेन कर. हे केव्हा सांगतायत सारीपुत्र, शेवटच्या मोमेंटला सांगतायत. आणि हे ऐकल्यानंतर, हे पूर्ण सूत्र झाल्यानंतर, खूप मोठं सूत्र आहे हे, सूत्र सांगितल्यानंतर सारीपुत्र अनाथपिंडकाला विचारतात, अनाथपिंडका आता कसं वाटतं तुला. त्यावेळेस अनाथपिंडक म्हणतो की भगवंता, मला इतका आनंद वाटतो, इतका मी सुख एक्सपिरियन्स करतो आहे, इतका कम्फर्ट, इतकी ट्रँक्युलिटी मी एक्सपिरियन्स करतो आहे, मला कुठेच दुखत नाही. त्या वेदना ज्या आहेत ना, त्या माझ्या नाहीच आहेत आणि नव्हत्याच, हे मी एक्सपिरियन्स केलेला आहे, हे सांगतो. त्याचा चेहरा असा प्रफुल्लित होतो, आनंदी होतो, आणि तो इतका आवेगपूर्ण त्याचं एक्सप्रेशन असतं की तो एवं उत्ते अनाथपिंडको गहपती परोदी, त्याला रडू येतं, दुःखाचं रडू येत नाहीये, ते आनंदाश्रू असतात. अस्सुमी पद्मवत्तेसी, ते ढळाढळतात अनाथपिंडक, आणि एवढे त्याला ग्रॅटिट्यूड देतात सारीपुत्रांना, आणि त्यांच्यासोबत जे असतात ते आनंद बनते यांना ग्रॅटिट्यूड देतात, आणि थोड्या वेळातच त्यांचं मृत्यू होतो. अचिरपक्कंते कालमकासी तुसी तंग उपपज्जी, म्हणजे
काही क्षणातच ते अनाथ पिंडक तिथून मृत्यू पावून तुसित देवलोकामध्ये त्यांचा जन्म होतो. तर असं हे तुमची आपली मृत्यूची ही प्रक्रिया आणि तुमची आपली काय म्हणतात त्याला माइंडची स्टेज असायला पाहिजे. हा सगळा जो जो काय म्हणतात व्यवहार आहे हे याच्यासाठी केला होता. अट्टहास जो म्हणतो, जे काही करतोय आपण आता त्या या क्षणासाठी करायला पाहिजे. तर हे जे आहे आपलं कन्क्लुजन. सो बोधिपक्कीय धम्म सच्चिकरी असत, म्हणजे हे जे बोधिपक्कीय धम्म जे आता आपण अभ्यासलेले आहेत, चर्चा केलेली आहे, याची सच्चिकिरी असत, याचा एक्सपिरियन्स करा. यथाभूत ज्ञान दर्शन, याच्यावरती प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या. धम्मा इज टू लिव्ह हॅपीली अँड डाय हॅपीली, हे बुद्धांची शिकवण आहे. आणि असाच ही शिकवण आपण प्रत्येकाने आपापल्या परीने योग्य पद्धतीने आत्मसात करावी. सब्बे सत्ता सुखी होंतु सब्बे होतु सखे मिनो, एवढंच मला आजच्या ठिकाणी सांगायचं आहे. आपण माझे 2 शब्द ऐकून घेतलेत आणि आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. भवतु सब्ब मंगलम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. सिद्धार्थजी, मी एक प्रश्न विचारू? हा सर. जय भीम. हा सुंदर सांगितलं तुम्ही, हाऊ टू लिव्ह अँड हाऊ टू डाय. येस. जो आजच्या परिस्थितीमध्ये जो अगदी ज्वलंत प्रश्न आहे लोकांसमोर, एवढ्या गोष्टी घडतायत सगळ्या जगामध्ये, पृथ्वीमध्ये, सगळ्या त्यामध्ये कसं जगायचं आणि कसं मरायचं, दोन्ही तुम्ही सांगितलं सुद्धा. मला फक्त एकच विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं मगाशी की मृगजळ आणि बुडबुडे, आता हे दोन्ही एकच आहेत. मृगजळ, ऍटलिस्ट मृगजळ आपल्याला काहीच त्याचं मटेरियलिस्टिक समजत नाही, पण बुडबुडे जे आहेत ते आपल्याला मटेरियलिस्टिक समजतं. तरी बुडबुडे झाले, मग ते दोघंही एकच आहेत किंवा दोघंही सेम आहेत, हे असं कसं म्हणतात? थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. माझा आवाज येतोय? हो हो. तर बुडबुडे जे आहेत ना, ते फ्रजाइलनेस दर्शवतात, की जे तुम्हाला दिसतं ही माझी काया आहे, हे जे एक्झिस्टन्स आहे हे फ्रजाइल आहे. इट इज गोइंग टू चेंज, इट इज गोइंग टू डिस्ट्रॉय. ओके, हे डिस्ट्रॉय होणार आहे. आणि मृगजळ आहे हे आहे ते म्हणतात, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे जे बुडबुडे दिसतात किंवा हे काय दिसतं हे ऍक्च्युली तसं नाहीच आहे. इट इज समथिंग एल्स. म्हणजे तिथे काहीच नाही आहे. ज्याला आपण सुख म्हणतो ते सुख नाहीच आहे, तो फरक आहे. ओके ओके ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. फार सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलं, सुंदर एक्सप्लेन केलं. थँक्यू सर. आभारी आहे. एनी क्वेश्चन्स प्लीज. आज बरेच प्रश्न यायची अपेक्षा होती मला. आय डोंट नो, म्हणजे मी किती चांगल्या पद्धत म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण अभिधम्मामध्ये कसं असतं की तुम्ही खूप खोलवर गेलात तर मग तो पूर्ण विषयांतर होऊन जातं. कारण या ठिकाणी आपण अभिधम्म चर्चा करण्यापेक्षा आपल्याला मरताना काय होतं आणि नंतर आपण जगतो जसं तुम्ही म्हटलंय रणपिसे साहेबांनी की हाऊ टू लिव्ह अँड हाऊ टू डाय, हे आपल्याला याच्यातून थोडं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक विचारू परत आहे की अजून एक क्वेश्चन. येस. की इच्छा मरण किंवा इच्छा मरण जे आहे त्यात कन्सेप्ट आहे इच्छा मरण किंवा सुसाईड, हे जे मरण आहे, इच्छा मरण आणि सुसाईड मरण आणि रेग्युलर मरण, यामध्ये काही आहे का काही कनेक्शन? नक्कीच. थँक्यू फॉर क्वेश्चन. हा क्वेश्चन मला एक्सपेक्टेड होता की सुसाईड होताना काय होतं, आणि इच्छा मरण मला एक्सपेक्टेड नव्हता. पण आपण इच्छा मरण जे मला वाटतं ते मी सांगायचा प्रयत्न करतो. की ही जी स्लाइड दाखवा ना परत, कुठली ते आपण विधिचित्ताची जी स्लाइड आहे ना ती दाखवता का परत? तर सुसाईडच्या वेळेस काय होतं ते आधी बघूया, म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टीची आयडिया येईल. तर सुसाईडच्या वेळेस त्याच्या चित्ताची अवस्था ती नक्कीच कुशल राहणार नाही, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. बरोबर आहे? हा. याच्या आधीची हा, थँक्यू. तर ही जे जेवण प्रोसेस आहे
तर ही जवन प्रोसेस ही तर चालूच आहे. तो सुसाईडचा तो अटेम्प्ट करतोय, पण ही जी प्रक्रिया आहे सुरू आहे. आणि या ठिकाणी जे चित्त काम करत आहे ते अकुशल चित्ताचे जे 12 प्रकार आहेत अभिधम्मात सांगितलेले, म्हणजे राग, लोभ आणि मोह. तर म्हणजे तो अविद्येत आहे आणि द्वेषात आहे आणि आनंदात तर कोणी सुसाईड करणार नाही, बरोबर. ते इच्छा मरण मध्ये आपण बघूया. तर या ठिकाणी त्याचे जे विपाक आहेत किंवा त्याचं जे तदालंबन चित्त आहे किंवा च्युती चित्त आहे हे अत्यंत अकुशल राहणार आहे. त्याला वाटत असेल, मरणारा व्यक्ती अविद्येत आहे, त्याला माहिती वाटत असेल की आता हे आपण हे एकदाच संपवून टाकू, मेलेलं बरं, माझ्याच्याने हे दुःख सहन होत नाही. पण त्यावेळेस त्याचं जे च्युती चित्त आहे ते च्युती चित्त दुसऱ्या ठिकाणी अशी जागा शोधणार, असे त्याला त्याच्या अनुषंगाने त्याच्या क्वालिटी प्रमाणे अकुशल जागा किंवा अत्यंत खालच्या दर्जाची 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये त्याचा जन्म होण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यामुळे सुसाईड करणं इज नॉट द सोल्युशन टू एस्केप फ्रॉम द सफरिंग, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे मला सांगायचंच होतं, तुम्ही प्रश्न विचारला, हे बरं झालं. नाउ लेट अस ट्राय टू अनालाइज इच्छा मरण. इच्छा मरण मध्ये काय होतं की तुम्ही हे जे चित्त आहे हे तुम्हाला यू हॅव रिअलाइज की दिस बॉडी इज फ्रजाईल, राईट. हे तुम्ही जाणून घेतलं आहे की हे सगळं दुःख, जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, मरणम बी दुःखं, हे तुम्ही एक्सेप्ट केलेलं आहे असं आपण गृहीत धरूया, राईट. आणि आपल्याला आता याच्यातून सुटका नाही आहे. पण ती जी व्यक्ती आहे ही जर समतेत असेल, ही जर इक्वॅनिमस मध्ये असेल, तर त्याचं जे चित्त आहे ते अकुशल चित्त राहणार नाही, असं माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे, म्हणजे माझं इंटरप्रिटेशन आहे. आय मे बी रॉंग, तुम्ही ऍड करू शकता त्याला, पण दॅट इज माझ्या माहितीप्रमाणे ही विल गेट द गुड बर्थ. ज्या वेळेस मरताना त्याचं जे चित्ताची जी अवस्था असेल ती प्युरिटी असेल, त्या प्युरिटीच्या नुसार त्याला तसा जन्म मिळेल. होऊ शकते की त्याला कदाचित देवलोक मिळेल, कदाचित पुढचा मनुष्य लोक मिळेल, म्हणजे ते आपण ठरवू शकत नाही की हाऊ प्युअर इज हिज माइंड. ओके. जसं की जो एक व्यक्ती होता ज्यांनी बुद्धांनी त्याची सेवा केली होती की पूर्ण अंगाला छिद्र पडले होते, म्हणजे पूर्ण पस वाहत होता. आणि जेव्हा बुद्धांनी सेवा केली, त्याचं चित्त जे आहे ना, हे 16-17 नंबरची जी स्टेज आहे ना, की त्यांना देसना देऊन ती प्युअर करून घेतली होती. अँड ही बॉर्न इन द देवलोक. हे आपल्याला आपल्या हिस्ट्रीमध्ये त्रिपिटकामध्ये याचे बरेचसे उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. तिसरं कुठलं म्हटलं होतं सर आपण? नॉर्मल डेथ मध्ये आपले जे कर्म असतात, तर जे कर्म असतात ना, त्याचं जे च्युती वियान असणार ते आपल्या कर्माचं ज्या रजिस्ट्रेशन कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो तदालंबन, त्यानुसारच त्याचा जो पीस आहे, त्याचा जो 16 आणि 17चा जो भाग आहे, ते च्युती चित्त विल गिव्ह यू द नेक्स्ट बर्थ त्याच्या स्थितीनुसार. आणि याला मी अजून एक ऍड करू इच्छितो की म्हणजे तो प्रश्न थोडासा हेवी होईल, पण जे अर्हत लोक आपण जेव्हा म्हणतो ना की आता यांना पुढचा जन्म नाही आहे, तर ते कसं होतं? तर त्यांचं जे हे जे 6 डोअर्स असतात ना, 6 सेन्सेस, त्याच्या जे आतमध्ये आल्यानंतर त्याचं जे 6व्या 7व्या आणि 8व्या स्टेजला जे अनालिसिस होतं ते उपेक्षामध्ये होतं. त्याच्यावरती खूप रिॲक्ट करत नाही, ते अत्यंत काय व्हॉट यू कॉल समतेमध्ये असतात. त्यामुळे त्याच्यावरती त्यांचं जे चित्त असतं ते किर्य चित्त असतं. त्याला आपण किर्य चित्त याच्यासाठी म्हणतो की त्याच्यावरती कुठलेही संखार नसतात. विसंखारगतं चित्तं तणानं खय मज्जगा. त्यावेळेस त्या ठिकाणी तना आणि सगळी नष्ट झालेली असते, चित्त ते संखार रहित असतं. आणि हेच फ्युअल नसल्यामुळे, हे 16-17 अगदी संखार रहित नसल्यामुळे, नेक्स्ट स्लाइड प्लीज, पुढची स्लाइड दाखव. हे नसल्यामुळे पुढचं सगळं प्रकरण थांबतं ना, हे रिबर्थ प्रोसेस कम्प्लिटली थांबून जाते. देअरफॉर ही डोंट हॅव एनी रिबर्थ. थँक्यू, माझं झालं होतं. मला एक म्हणायचं होतं की इच्छामरण 2 प्रकारचे असतात. इच्छामरण एक तर आहे जे साधू संत किंवा जे समाधी घेतात, ते समाधी घेतात तेव्हा ते आनंदी असतात, त्यांना समाधी घ्यायची असते, ते समाधी घेतात. पण जो आजारी माणूस आहे, एकदम आजारी आहे, आता एकदम खणलेला आहे तो, आणि त्याला वाटतं की आता आपण जगणं काही शक्य नाही, आणि आता सध्या आपल्या
लॉ प्रमाणे आपण अप्लाय करून आपल्याला ते घेता पण येतं. ओके. त्यावेळची परिस्थिती आणि इच्छा मरणाची परिस्थिती जी आहे, म्हणजे जे समाधी घेतात, बरोबर, समाधी घेतात त्यांची आणि ओके. यांची ही एकदम अपोजिट आहे दोन्ही. हो ना, बरोबर आहे. तर हे जे कसं ठरणार आहे, आता आपण जे याचं उदाहरण घेतलं ना, की जो व्यक्ती अरंत आहे त्याचं उदाहरण घेतलं, तर त्याला पुनर्जन्म नाही आहे, कारण त्याचे जे एक मिनिट, अरंत आणि निब्बाणाची परिस्थिती आहे, तिथे तर काही प्रश्नच येत नाही. ओके, तिथे तुमचा 16-17 किंवा जे पुढचे जे आहेत नामरूप किंवा हे जे आहे रिबर्थ आहे तो येणारच नाही. तर त्याच्या आधी जे आहे पटीसंधी आणि पास्ट बर्थ जो आहे, त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती एकच होऊ शकत नाही ना. तेच, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू, म्हणजे मी ट्राय करतो एक्सप्लेन करायला की इच्छा मरणामध्ये काय होतं की त्याच्या इच्छा मरणाचा तर पुनर्जन्म आहेच, तो तर पुन्हा जन्मणारच आहे जरी त्याची इच्छा असली मरायची, तरी त्याचा पुनर्जन्म होणारच आहे. तो कशावर ठरेल, त्याच्या च्युतिवियांमध्ये काय आहे त्याच्यावर ठरेल ना. हो, बरोबर. त्याची जी गती आहे ती कुठल्या स्टेजला जाईल, त्याच्यामुळे त्याने इच्छा मरण घेतलं काय आणि सुसाईड केलं काय, त्या गतीनुसार त्या चित्तेच्या अवस्थेनुसार त्याला पटिसंधी वियान प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर त्याला नवीन नामरूप मिळेल. बरोबर. मग राहिलं साधू संताची गोष्ट. साधू संत हा कुठल्याही स्टेजला असू शकतो. साधू संताच्या वियानामध्ये कदाचित न्यूट्रल असेल, त्याचं सुद्धा किर्यचित्त असू शकतं, तो पण अरहत पदाला गेलेला असेल तर त्याचा पुनर्जन्म झाला नाही होणार. जर तो अरंत नाही आहे असं आपण तुमच्या फॉर सेक ऑफ डिस्कशन आपण ठरूया. ओके, तर त्यावेळेस त्याचं जे वियान आहे ते कुशल वियान असेल, साधू संत माणूस आहे, तर त्याला देवलोकात जन्म होईल. त्याला जर त्याच्याकडे जे फ्युएल आहे पुढच्या जन्मासाठी लागणार पटिसंधी वियान जे काही थोडंसं शिल्लक आहे, दॅट विल बी इन अ प्युअर इन अ कुशल फॉर्म, सो ही विल गेट द देवलोक. अगदी बरोबर, छान. म्हणजे डिपेंड्स अपॉन पटिसंधी. दॅट्स राईट, नॉट पतिसंधी. दॅट विल डिपेंड ऑन च्युतिवियान. च्युतिवियान आणि पटिसंधी पण येईल साहेब. येस, ते नंतर पटिसंधी होतं. बरोबर, करेक्ट. पण शेवटी म्हणजे हे जे संत आहेत किंवा आपले भिक्खू सुद्धा आहेत, भिक्खू ते आनंद झाला जातील, पण जे बाकीचे जे आहेत ते इच्छा मरण घेतात त्यांच्यासाठी पटिसंधी आणि च्युतिवियान आहे, पटिसंधी पण येईल ना. पण नक्की. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. पटिसंधी आणि च्युतिवियान थोडस एक्सप्लेन करून सांगतील का सर? ओके. तर म्हणजे हा थोडासा अभिधमाचा विषय आहे. मी प्रयत्न करतोय की आपल्याला सामान्य व्यक्तीला आपण ते कसं घ्यायचं किंवा कसं समजून घ्यायचं. तर ही जी च्युतिवियान हे लक्षात आलं असेल आपल्याला की आपल्या सेन्स डोअर मधून जे काही आपले संखारात तयार झालेले आहेत त्या संखाराचा शेवटचा पार्ट तो मॅनिफेस्ट व्हायचा शिल्लक आहे मृत्यूच्या वेळेस. बरोबर आहे. त्याचे विपाक अजून झालेले नाही आहेत या जन्मामध्ये. ते विपाक रजिस्टरिंग कॉन्शियस म्हणून शिल्लक आहेत. रेड ॲरो जो आहे ना ते शिल्लक आहे आणि दॅट इज नथिंग बट द डेथ कॉन्शियसनेस, त्याला म्हणायचं च्युतिवियान. आता जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेस सगळ्या बॉडीचे जे काही तुमची काया आहे ती नष्ट होते. बरोबर आहे. दोज आर फिजिकल पार्ट, नामरूप आहे ना. तर रूप नष्ट झालं. आता नामामधलं फक्त आपल्याकडे काय शिल्लक आहे, च्युतिवियान शिल्लक आहे. दॅट च्युतिवियान इज द ओनली अँड ओनली कॉज फॉर द नेक्स्ट बर्थ. त्याच पुढचे नामाविधान जे आहे ना ते पटिसंधी वियान म्हणतात त्याला. आणि ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होते. आणि हा जो मधला जो ॲरो दिसतो, 2 लाईन मधला जो ॲरो दिसतो, हा जो काळ आहे जो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा आहे त्याला म्हणतात अंतराभव. म्हणजे तिथून तिथपर्यंत जे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड आहे नवीन पटिसंधी घेण्यापर्यंत जो काळ आहे त्याचीच अंतराभव. सो आय थिंक आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस सर, ठीक आहे सर. मला एक विचारायचं आहे प्लीज. हा जय भीम सर. माझं विमलानंद कांबळे नाव आहे. विमलानंद कांबळे, ठाण्यावरून बोलतो. हा बोला सर. सर, याच्यामध्ये इच्छा मरण जे तुम्ही सांगितलं ना, तर सारीपुत्ताचं जे मरण होतं म्हणजे भगवान बुद्धांची परवानगी घेऊन त्यांनी त्यांच्या आईच्या नात्या घरी म्हणजे त्यांनी
हा त्या तर ते कशा टाईपचं आहे? कारण बुद्धांचं आपल्याला माहित आहे महापरिनिब्बाण होताना त्यांनी 8 ध्यानामध्ये गेले, पण यांचं इच्छामरणच झालं ना, मग ते कशा टाईपचं असतं अशा यांचं? इच्छा मरण जर आपण 2 मिनिटासाठी असं समजू की त्याने इच्छा मरण व्यक्त केलं, ओके ओके, पण त्यांच्याकडे पुढच्या जन्माला कुठलंच वियान शिल्लक नव्हतं ना, ते ऑलरेडी अनंत होते. हो त्यामुळे बरोबर. असं आपण 2 मिनिटासाठी समजू की मला इच्छा मरण आहे. म्हणजे आता सारीपुत्तांनी म्हटलं की मी इच्छा मरण, त्यांनी इच्छा मरण नाही घेतलं, त्यांनी सांगितलं की मी निब्बाण परिनिब्बाण घेणार आहे बनते. बुद्धांनी म्हटलं होतं की मी 3 महिन्यानंतर महापरिनिब्बाण घेणार आहे. तर याला तुमच्या मतानुसार जर इच्छा मरण म्हणत असाल तरी पण तो शेवटचाच बर्थ राहणार आहे त्यांचा, कारण आता काहीही पुढे फोर्स कुठेही च्युतिवियान शिल्लक नाहीये. त्यांचं माइंड जे आहे ना ते विसंखारगत झालेलं आहे, त्याच्यामुळे विसंखारगताचं चित्त च्युतिवियान होत नाही, त्यामुळे तिथे स्टॉप झालेला आहे. मरण का बोललो? कारण त्यांनी बुद्धांची परवानगी घेतली होती की माझा नाही परवानगी जायची घेतली होती. हा, त्या घरी जाण्याची, मला घरी जाऊन तिथे परिनिब्बाण घ्यायचं असं म्हटलं मी. मला मरायचं आहे नाही म्हटलं त्यांनी की मी मरू का, असं नाही म्हटलेलं आहे. तर मग परिनिब्बाण जे घेतलं म्हणजे अरहंतांचं आहे ते बुद्धांसारखंच असतं की वेगळं असतं? बुद्धांच्या निब्बाण परिनिब्बाला महापरिनिब्बाण म्हणतात. हो, हो, आणि हो, हो, जे हो. अरहंत असतात त्यांचं सुद्धा परिनिब्बाण होतं, त्याला महापरिनिब्बाण नाही म्हणत. दोघांमध्ये काही म्हणजे मृत्यूच्या बाबतीत फक्त, बाकीच्या गोष्टी आपण जरा बाजूला ठेवूया. तो ओनली इफ यू टॉक अबाउट द डेथ, दोघांनाही पुनर्जन्म नाही, दोघांचे आहे मृत्यू नंतर पुढे त्याच्यात काही पटशुद्धी वियान शिल्लक राहत नाही. नाही पण सर, अरंत हा बुद्ध होण्यासाठी त्याचे काही ना काही तर राहत असेल ना सर? नाही, अरंताला बुद्ध व्हायचं असेल ना तर मग आपल्याला त्याला जन्माची प्रोसेस सुरू ठेवावं लागते. हो तेच तर, मग त्याच्यात काय म्हणतात त्याला, च्युतिविहान मध्ये तर ते चालत असेल ना की मी बुद्ध व्हावं म्हणून? हो नक्की चालत राहते. हा, तर मग चालत असेल तर मग त्याच्यात तो जन्म होऊच शकतो. तो चॉईस त्याच्याकडे असतो. हे जे असतात ना, जे अरहत लोक जे असतात किंवा काय म्हणतात त्याला, बोधिसत्व ज्याला म्हणतो आपण, किंवा अरहत लोक, यांना चॉईस असतो जन्म घ्यायचा. मग बोधिसत्व सर, मग बोधिसत्व तर संसारातला व्यक्ती पण होऊ शकतो ना? हो ना, होऊ शकतो ना, का नाही होऊ शकत? तुम्ही दोन गोष्टी मिक्स करू नका. एक जेव्हा तुम्ही थांबा, आता तुम्ही कसं म्हणजे बघ, बोधिसत्वाचा जन्म होऊ शकतो, हो ठीक आहे, अरहंताचा पण जन्म होऊ शकतो. अरहंताचा जन्म नाही, जेव्हा बुद्धांना अरहंत व्हायचं, बुद्धांना जेव्हा बुद्ध कुठले हे होते, ब्राह्मण, सुमेध ब्राह्मण होते, राईट. आता आपण परत मागे जाऊया की यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याला, की सुमेध ब्राह्मण काय म्हणतात की मी जर आता अरहत पद प्राप्त केलं तर मी लगेच, म्हणजे ह्या व्यक्तीला आता अरहत पद प्राप्त केला तर हा मुक्त होईल, हा पुन्हा जन्म घेणार नाही. पण त्या सुमेध ब्राह्मणाला अरहत पद प्राप्त न करता ही जन्मोजन्मीची प्रक्रिया सुरू ठेवायची असते, कारण त्यांना सम्यक संबुद्ध बनायचं असतं. तर त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा जन्म घेऊन त्याच्या पारमिता पूर्ण करत असतात. त्या बुद्ध आणि अरहत याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. हो ठीक आहे. दोघांचाही पुनर्जन्म होत नाही, पण त्यांच्या नॉलेज मध्ये आणि याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. त्यांनी पारमिता कंप्लीट व्हायला पाहिजे त्यांच्या. एक्झॅक्टली. बोधिसत्व जे होईल त्याची पारमितामध्ये तर थोडस पुष्टच असेल ना सर, आणि अरहत जे होतील त्याची पण पारमिता पुष्टच राहते असेलच. म्हणजे तुम्ही बोधिसत्व जे आहेत ना त्यांचे जन्म होत राहतात पुन्हा पुन्हा. हा बरोबर, तेच तर सांगत आहोत. आता मग जर सर आपण जर असं विचार केला की बोधिसत्वाचा जन्म होत राहतो पुन्हा पुन्हा, तर मग जेव्हा बाबासाहेबाला बोधिसत्व बोलण्यात आलं, बाबासाहेबाला जरा बोधिसत्व बोलण्यात आला, बोलण्यात आला, हा ओके, तर मग त्यांचा जन्म होऊ शकतो ना? होऊ शकतो ना. पण तुम्हाला त्याच्याबद्दल वी डोंट नो ना द प्रोसेस.
आपल्याला ती प्रोसेस माहिती नाही की त्यांचं चित्त त्यावेळेस कसं होतं कसं होतं. आणि त्यांना कोणती गती प्राप्त झाली हे हो. आपल्याला नाही माहिती. ते त्यांनाच माहित असते का सर, ज्यांचे मृत्यू होत राहते त्यांनाच? त्यांना कसं माहित? त्यांनाही माहिती नसतं. त्यांनाही मृत्यू होताना नसते माहित त्यांना, माझ्या माहितीप्रमाणे. हा, म्हणजे त्यांच्या चित्तात त्याच्या चित्ताची भावना आपण समजू नाही शकत. तर कदाचित माझ्या मते कदाचित अरहंत दुसरा एखादा अरहंत असेल ना, ही कॅन नो. येस येस. इवन बुद्धांना सगळं माहिती असायचं. बुद्ध रीड करायचे की कोणाच्या चित्ताची अवस्था कुठे आहे, कशी आहे, आणि ते पुढचा जन्म त्याचा कुठे होणार आहे किंवा झाला आहे हे जाणायचे बुद्ध. कदाचित बुद्ध असते तर डॉक्टर आंबेडकर कुठे आता आहेत किंवा ते त्यांचा कुठे जन्म झाला हे सांगू शकले असते. नक्कीच. सर, बांगलादेशामध्ये अरहंत आहेत म्हणतात. तर अरहंत असतील याच्याबद्दल काही शंकाच नाही. नक्कीच असतील अरहंत. मग त्यांना भेटून येतात आपण, म्हणजे आपण त्यांना जसं आपण अरहंताला भेटलो बांगलादेशात जाऊन, मग ते अरहंत आहेत म्हणून समजायचे कसं सर? मग नाही, ते आपल्याला नाही सांगता येणार. नाही आणि अरहंत स्वतः पण नाही सांगत की मी अरहंत आहे म्हणून. हो हो हो. सर विचार आहे, तर आपण आतापर्यंत पुनर्जन्म नाकारलेला होता, पण आता या बुद्धिसाठीला अभ्यास करत आहोत. तर इथे आता याच्या शेवटच्या सुरुवातीपासून मी 7 वर्षापासून जॉईन झालो. तर पुनर्जन्म आपण स्वीकारावं लागेल का आपल्याला? नाही, पुनर्जन्म आपण आधी स्वीकारलेला आहे, बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. पण पुनर्जन्म कसा होतो आणि तोही आत्म्याशिवाय कसा होतो हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे आणि आज मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, व्यक्तीचा आहे ना, बाबासाहेबांनी ते झाडाचं वगैरे उदाहरण दिलं, फळाचं दिलं, ते पण व्यक्तीचाच दिला ना. मी अभिधम्माचा आधार घेऊन डायरेक्ट व्यक्तीचाच पुनर्जन्म, व्यक्तीच्या चित्तातील वियानाचा जन्म हे सांगितलं ना. पण असं काही आपल्याला सिद्ध करता येईल का कोणाचा झाला म्हणून? हा, सॉरी, कोणाचा तरी झाला म्हणून असं सिद्ध करता येईल का? नाही नाही, ते अरहंत किंवा जे बुद्ध करू शकतात. याच्या आधी भरपूर लेक्चर झालेले या मालिकेमध्ये, आणि आम्ही पाली भाषा, पाली साहित्य सांगायचा प्रयत्न करतो आम्ही, आणि पुढे तुम्ही वाचन करून संशोधन करायचा प्रयत्न करा. सगळे प्रश्नाचे उत्तर इथल्या इथे मिळतील असं नसतं. हे गंभीर विषय आहे. पुनर्जन्म असेल किंवा चित्त आहे, अभिधम्म आहे, हे खूप गंभीर विषय आहे. नुसते वरवरच्या चर्चेवर सुटणार नाही. काही स्वतः वाचन करून मग त्याचे उत्तर मिळू शकतात, आणि ही मोठी प्रोसेस आहे. नाही सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आतापर्यंत आपण हेच शिकलो ना की पुनर्जन्म होत नाही म्हणून. कुणी शिकले ते? कुठे शिकले आम्हाला माहिती नाही, पण सर आपण साहित्य जे वाचतो की नाही त्यानुसार आपण चर्चा करत आहे. हो बरोबर आहे, पण आतापर्यंत आपण पुनर्जन्म होतच नाही हेच शिकलो ना, ऐकलंय हे. तर आता नवीन शिकायला मिळतं तर ते शिकायचा प्रयत्न करा. नंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते स्वीकारा. म्हणजे स्वातंत्र्य आहे ना आपल्याला, दोन्ही गोष्टी ऐकायचं स्वातंत्र्य आहे, आणि तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते स्वीकारायचं स्वातंत्र्य आहे. हो बरोबर. काय होतं ना की दुसऱ्या जे श्रोते आहेत त्यांना प्रश्न विचारणं होत नाही, किंवा मग चर्चा थोडीशी भरकटते. तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे दिलीपजी, म्हणजे तुमच्या प्रश्नाला आम्ही नाकारत नाहीये, कारण हा पुनर्जन्माचा प्रश्न नेहमी विचारला जातो, आणि आपण ते पाली साहित्य किंवा बुद्ध वचनाद्वारे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता लबाने सरांनी जे सांगितलंय सविस्तर, ती प्रोसेस समजून घ्या. त्यात काही अडचण असेल, ते एखादा समजलं नाही तर ते त्यांना जरूर विचारा. आणि दुसरं सर, लबाने सर प्लीज, कोणाचा प्रश्न असेल लबाने सरांसाठी तर विचारू शकताय. हॅलो सर, जय भीम सर. जय भीम सर, माझा प्रश्न असा आहे, जसं की आता आपल्या घरामध्ये बुजुर्ग व्यक्तीची डेथ होते किंवा तो लास्ट एजला असतो, तर आपण त्याला भंतीजीच्या हातून परित्रण पाठ घेतो किंवा घरच्या घरी आपण बुद्ध धम्म हा वाचतो. शेवटच्या क्षणी त्याला आपण म्हणतो की वेदना गेल्या पाहिजेत, हे बरोबर आहे सर, पण हे नेट थोडा प्रॉब्लेम झाला सर. अनाथपिंडक सुक्त काय हे मला समजलं. हे शेवटच्या क्षणी वाचण्यासाठी सांगितलं की हे नाही समजलं. ओके, थँक्यू फॉर दिस इज व्हेरी रिलेव्हंट. म्हणजे युअर क्वेश्चन इज व्हेरी मच लॉजिकल.
आणि थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. तर काय होतं की अनाथ पिंडक जे आहेत ते अतिशय आजारी असतात. अतिशय म्हणजे आता त्यांना माहिती असतं की मी मरणार आहे. अनबिअरेबल पेन त्यांना होत असतं आणि त्यावेळेस सारीपुत्त तिथे त्यांना काय म्हणतात आधार द्यायला किंवा त्यांना त्यांचं देशना द्यायला म्हणा किंवा त्यांनातून त्या दुःखातून बाहेर काढायला त्या ठिकाणी आलेले असतात. तर ते काय सांगतात ते लक्षात घ्या. मग आपण तुमच्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. तर ते सांगतात की अनाथपिंडका हे तुझं जे शरीरचे सेन्स ऑर्गन्स आहेत हे सेन्स ऑर्गन पासून तू डिटॅच होत आहे असं तू तुझ्या मनाला ट्रेन कर. ऍक्च्युली ते त्यांच्या मनाला बिंबवतायत, त्याला सांगतायत की तू उपेक्षामध्ये जा. हे तुझं जे दिसतंय ना हे सगळं फ्रजाईल आहे. मी नाही सांगत आहे, हे तू स्वतः एक्सपिरियन्स कर. ओके. आणि या सेन्सेस हे जे 6 सेन्सेस आहेत या 6 सेन्सेस मधून जे काही वेदना जे काही तुमच्या शरीरावर त्याचे इफेक्ट जाणवत आहे जे तुम्ही एक्सपिरियन्स करत आहे हे सगळं फ्रजाईल आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. हे तुमचं नाहीच आहे, हे तुझं नाहीच आहे. हे तू स्वतःला रिअलाइज कर जेणेकरून त्याचे काय म्हणतात त्याला संखार आणि संखार वियान तयारच होणार नाहीयेत. कारण ते तू उपेक्षामध्ये राहणार आहेस. तर उपेक्षामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तुझा आसक्ती आणि द्वेष त्या दुःखाबद्दल त्या सेन्सेशन बद्दल हे दोनही नष्ट होणार आहेत. त्याच्याबद्दल द्वेष निर्माण नाही होणार. द्वेष निर्माण तर तुमचे द्वेषाचे संस्कार निर्माण होतील, दुःखाचे संस्कार निर्माण होतील. जर त्या सेन्सेशन बद्दल तुम्हाला आसक्ती असेल, आसक्ती तर राहणार नाही पण उदाहरणार्थ सांगतो, पण त्यामुळे तुम्हाला आसक्तीचे संस्कार राहणार आहेत आणि त्या पद्धतीने तुमचे पुढच्या जन्माची वाटचाल सुरू होणार आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की बुद्ध आणि धम्म आपण वाचतो किंवा सुत्त. इट इज व्हेरी गुड. तेच करायचं आहे आपल्याला. ते हे सगळं कशासाठी करायचं आहे की त्याच्या चित्ताची अवस्था ती आपण जितकी जास्त कुशल करू, जितकी जास्तीत जास्त कुशल करण्याचा प्रयत्न करू तेवढं त्याची पुढची गती सुगती होईल, चांगली गती त्या व्यक्तीला प्राप्त होईल. धन्यवाद सर. तुमचा पूर्ण प्रश्न आन्सर झाला की बाकी? सर मला की सर जसं की कोणी आजारी असते तर आपण त्याच्याकडे कोणी म्हणते किंवा इच्छा करते की मला याला भेटायचं आहे त्याला भेटायचं आहे आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतर कधी कधी तो व्यक्ती गेल्यानंतर मृत्यू येते आणि कधी कधी येत पण नाही आणि असा रिलेटिव्ह नसून तो परका व्यक्ती येतो आणि त्याला भेटल्यानंतर असं ऐकण्यात येतं आपल्याला की व्यक्ती हे म्हणजे सर ते काही व्यक्तीमध्ये काहीतरी असं स्पेशल पॉवर किंवा काही असतं का असं? नाही, स्पेशल पॉवर म्हणण्यापेक्षा ते चित्त आता जसं स्पेशल पॉवरच म्हणायला पाहिजे. कारण सारीपुत्त जे होते ना त्यांच्याकडे नक्कीच पॉवर होती. त्यांनी दिलेला देशना, त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन त्याच्या चित्तापर्यंत पोहोचल्या गेले. त्यांचं चित्त शुद्ध झालं, त्यांचं चित्त संखार विरहित किंवा कमी संखाराचं झालं. ही सगळी प्रक्रिया नक्कीच त्यावेळेस काय होतं आपल्याला माहिती नाही, पण तो फरक नक्की पडतो. व्यक्तीचा फरक नक्की पडतो. मी सर एक याला रिलेटेड एक गोष्ट सांगते. एक रिलेटिव्ह होते ते म्हणत असेच गेले तर त्या मेडिटेशन वाल्या होत्या ताई त्यांच्याकडे भेटायला आणि मग त्यांना विचारलं की आज तुम्ही जेवत आहे बोलत आहे तुम्हाला आज म्हणतात मला काही वेदना होत नाही आणि मला आज खूप छान वाटत आहे आणि नेक्स्ट डे सर त्यांची डेथ झाली. तर सर याला पण जसं सारीपुत्त गेल्यानंतर जसं त्यांना अनाथपिंडक सुत्त म्हटलं तेव्हा त्यांचं जे मृत्यू झाली तर सर असं आजच्या परिस्थितीत असं होऊ शकते का? काही खूप मेडिटेशन करणारे लोक जे मेडिटेशन करतात ते जातात किंवा असं त्यांना होते का सर काही? नक्कीच नक्कीच नक्कीच. तुमच्या चित्ताची अवस्था महत्वाची आहे. येस सर येस सर येस सर. धन्यवाद सर. माझं कन्फ्युजन होतं खूप छान दूर. आणि सर आणखीन एक प्रश्न आहे की हा जे अनाथपिंडक सुत्त आपण जे बुद्ध आणि धम्म वाचतो सर हे बुद्ध आणि धम्मच वाचलं पाहिजे की सुत्ताचंही पठन केलं पाहिजे आणि स्पेशली कोणतं सुत्त पठन केलं पाहिजे आपण या क्षणी अशा परिस्थितीत म्हणताय का? येस सर येस सर. जे खूप पेनफुल असतात सर त्यांना स्वतः इच्छा नसते जगण्याची. कारण जे कोरोनामधून चांगले पण झाले त्यांना आता काही काही लोकांचे बॉडीमध्ये इतके पेन आहेत ते म्हणतात आम्हाला आता इच्छा नाही आहे जगायची. तर काही जसं की आपण
हे जसं आता रतन सुत्त जास्त आपण या कोरोना पिरियड मध्ये जास्त वाचन केलं आणि खूप लोकांना फायदे झाले, भयमुक्त झाले आणि जे शंका असतात मन शांत झालं. तर सर या रतन सुत्तासोबत आणखीन काही वाचन केलं पाहिजे का? नक्कीच नक्कीच. ते अनाथपिंडक सुत्तासारखे अजून बरेचसे सुत्त आहेत, तर मला आता नाही आठवण आहे, पण एक नकुल पिता सुत्त आहे. नकुलांचा जे वडील आहे ते नकुल पिता सुत्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यावेळेसही त्या बुद्धांनी त्यांना सेम प्रकारचं टीचिंग दिलं होतं की तू ह्या वेदनांपासून कसं डिटॅच होत आहे याचं त्याला माइंड ट्रेनिंग दिलं होतं. काही कुठलं औषध नाही दिलं, काही नाही दिलं, त्यांना फक्त माइंड ट्रेनिंग दिलं. आणि माइंड ट्रेनिंगच देतात बुद्ध. बुद्ध इज कॉल्ड अ भेषज गुरु. ही इज अ फिजिशियन, ग्रेट फिजिशियन. त्यांच्या धम्माच्या टीचिंग हेच खूप मोठं औषध आहे. साधू साधू साधू. धम्मसाकाच्यामुळे सर एक एक जे शंका असतात ना आणि एक एक वर्ग, एक एक जे आपले वर्ग होतात त्यामुळे एक एक शंका अशा दूर होत झाल्या. म्हणजे आपण जे काय म्हणतात ना अंधश्रद्धा किंवा ज्या चुकीच्या गोष्टीत नाही पळत आहे, खूप काही गोष्टी क्लिअर होत आहेत सर. याचं तर मला खूप छान वाटत आहे आणि सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन. आता मी या ठिकाणी प्रश्न मला वाटतं बऱ्यापैकी झालेले आहे. जर कोणाच्या मनात जर काही प्रश्न असतील तर पुढच्या मालिकेमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतात, कारण आपल्या सर्वांना वेळेची मर्यादा आहे. आणि त्याचबरोबर मिश्राकर सर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. तर मी या ठिकाणी दयानंद मिसाळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडं संबोधन करावं. आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. नमो बुद्धाय. धम्मसाकाच्या ग्रुपचा फार फार कौतुक करण्यासारखं आहे, आभार मानण्यासारखी परिस्थिती आहे की ही जी मालिका कंटिन्यू जी चालू आहे त्याला एक वर्ग तयार झालेला आहे आणि रेग्युलर ते अटेंड करतात. त्यांच्यात बऱ्याच म्हणजे त्यांच्या माहितीत बरीच भर पडलेली आहे आणि ते प्रश्न विचारून आपलं या धम्मसाकाच्या ग्रुपशी आपली आपुलकी पण दाखवतात आणि वक्त्यांना पण विविध प्रश्न विचारून धम्म चर्चा करतात. त्याबद्दल त्यांचे पण फार आभार आहे. लबाने सरांनी नेहमीप्रमाणे खूपच छान मांडणी केलेली आहे आणि तुम्ही जेवढी चांगली मांडणी करणार लबाने सर तेवढी जास्त जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि खूप छान हे केलेलं आहे. फक्त आजच्या विषया संदर्भात 2-3 मुद्दे मी चर्चा करतो. एक पहिला जे होतं फेनू उपमन आणि दुसरं होतं की मारीची हे की नाही. तर मारीची म्हणजे ना इल्युजन, ठीक आहे ना. मारीची म्हणजे जे सत्य नाही आहे ते असत्य. तर बुद्धांनी सांगितलं की नथिंग इज परमनंट आहे ना, अनिच्छ आहे, प्रत्येक गोष्ट अनिच्छ आहे. पण काही लोकांना ते कळत नाही. त्यांना वाटतं मी परमनंट आहे किंवा माझं जे जीवन आहे किंवा माझी जी शक्ती आहे, माझी जी पॉवर आहे किंवा माझं जे रूप आहे हे कायम आहे असं तो हे करतो ना, तो मारीची धम्मात असतो. तो म्हणजे तो बुद्धाने जे टीचिंग दिलेली आहे की हे क्षणोक्षणी बदलत आहे, तर तो त्या मृगजळात राहतो की हे परमनंट आहे. ठीक आहे. आणि फेनू उपमम जे आहे ना ते क्षणिक आहे ना, क्षणभंगूर. जीवन कसं क्षणभंगूर आहे, बुडबुडा कसा एका क्षणात तो निर्माण होतो आणि मरतो, तसं मनुष्य आहे ना हा एका क्षणात निर्माण होतो म्हणजे उत्पन्न होतो आणि मरतो. आपल्याला 100 वर्ष हे फार मोठे वाटतात. म्हणजे आता मला वाटतं लबाने सरांनी त्या आरक सूक्तचा रेफरन्स दिलेला आहे वाटतं. तर त्यात सांगितलेलं आहे की कसं मनुष्याचा जन्म कसा क्षणभंगूर आहे. हे 100 वर्ष आहे ना आपल्यासाठी मोठे वाटतात, पण जेव्हा तुम्ही या कॉस्मॉलॉजीचा विचार करताय ना तर आपलं आयुष्य क्षणभंगूरच आहे. जसं आपल्यासाठी एखाद्या फुलाचं एखादा एक कीटक असेल आहे ना, एखादा मच्छर असेल, एखादं फुलपाखरू असेल, त्याचं जीवन कसं 15 दिवसाचं 8 दिवसाचं किंवा महिनाभराचं असतंय. म्हणजे आपल्यासाठी ते क्षणिक वाटतंय. तसं आपलं जीवन जे आहे ना ते इतरांसाठी ज्यांचं लाईफ स्पॅन खूप मोठं आहे त्यांच्यासाठी क्षणभंगूर असतंय. म्हणून बुद्ध नेहमी फेनू उपमाची फेनू आहे ना म्हणजे बुडबुड्याची उपमा देतात. तो एक विषय आहे. दुसरा एक विषय निघाला होता की बोधिसत्व आणि अरहंत आहे की नाही. तर बोधिसत्व नेहमी जन्म घेतात, मग अरहंत नेहमी जन्म घेतात का. तर बोधिसत्व हे अरहंत नसतात. त्यांच्यात ती क्षमता असते अरहंत होण्याची, पण त्यांनी अधिष्ठान केलेलं आहे सम्यक संबुद्ध बनायचं आहे म्हणून ते अरहंत होत नाही.
कारण ज्या मोमेंटला ते अरंत होतील त्या क्षणालाच ते मग त्यांचं जीवन संपेल, ते पुढे बुद्ध होणार नाही. तर त्यांचं ते अधिष्ठान असल्यामुळे ते अरंत होत नाही, पण त्यांचे जे प्युरिफिकेशन किंवा पारमिताच्या ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून ते अनेक जन्म घेत राहतात. तिसरं एक होतं की ते अरंत आहे ते कसे कळणार, बांगलादेशातले ते अरंत आहेत असे म्हणतात, तसं तर म्यानमारमध्ये पण आहे म्हणतात. तर आहेत असं म्हणतात की हे विश्व कधी अरंताशिवाय राहिलेलं नाहीये, अरंत असतातच या विश्वात. आता एक असं समजलं जात आहे, जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व अशी उपमा दिलेली आहे, तर ते भिक्खू लोकांनी सांगतात की हे बोधिसत्व आहेत असं. तर अशा ज्या धारणा असतात ना, तसे त्या अरंताच्या आपण नाही सांगू शकत. आपण म्हणजे आपलं फील्डच नाही, आपण तर गृहस्थी माणूस आहे, आपल्याला काय कळणार कोण स्वतःपन्न आहे, कोण अनागामी आहे आणि कोण अरंत आहे. तर हे आपल्या खूप दूरचा विषय आहे, फक्त ऐकून घ्यायचं आणि पुढे आपण कसं समजून घ्यायचं आपल्या पातळीवर, तो एक विषय आहे. अजून एक कोणता तरी प्रश्न होता, त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं, मी विसरलो. हा, मृत्यू समय आपलं चित्त कसं असावं, तर लबाने सरांनी अनाथपिंडकाचं जे रेफरन्स दिलेला आहे आपल्याला, मला वाटतं दुसरी का तिसऱ्या अट्टकथेत पण तो रेफरन्सेस आलेला आहे. ते सगळे देवलोक म्हणजे तो मृत्यूशय्यावर असतो आणि सगळे भिक्खू त्यांना प्रवचन द्यायला येतात, उपदेश द्यायला येतात. तर डेथ बेडवर भिक्खूंना बोलवण्याची परंपरा आपल्याला पाली साहित्यात दिसते. जसं अनाथपिंडकांना खूप वेदना होत होत्या, त्यामुळे कायिक वेदना खूप जास्त होत होत्या, त्यामुळे त्यांनी सारिपुत्त थेरांना बोलवलं होतं डाईंग स्टेजला उपदेश देण्यासाठी. आणि मग त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांना अपग्रेड करत गेले, म्हणजे त्यांचं चित्त जिथे जिथं अडकलेलं होतं ना, तिथून वर काढत गेले ते, आणि त्यांना तुषित लोकांपर्यंत वर आणलं होतं त्यांनी, आणि मग तिथे सोडलं तिथे, म्हणजे अजून ते वर आणू शकले असते. आणि अजून एक कोणता ब्राह्मण माझ्या लक्षात नाहीये, त्याला पण या लोकांनी ब्रह्मलोकापर्यंत वर आणलेलं होतं, म्हणजे त्याला हा लोक चांगला की तो लोक, मग हा लोक चांगला की तो लोक, असं वर नेत राहायचं आणि मग तिथेपर्यंत थांबवायचं, अशी पद्धत होती. तर डाईंग स्टेजला बुद्धाचे वचन ऐकण्याची ही जुनी परंपरा आहे. म्हणून आपणही आता भिक्खूंना बोलवतो किंवा रतनसुत्त ऐकतो किंवा जे काही परित्राण वगैरे जे आहे, की त्याचं चित्त कशात अडकू नये, पण हे त्याला कळायला पाहिजे की हे कशासाठी केलेलं आहे. तर त्याला एक आपण म्हणतो ना, लेट गो लबाने सरांनी जे सांगितलंय की मृत्यू समय ज्या आपल्या गाठी असतात त्या सोडायच्या असतात. आता एकाने प्रश्न विचारला की त्याला एकाला भेटायची इच्छा होती, त्याला भेटल्यावर त्यांना खूप समाधान मिळालं आणि ते मृत्यू पावले. तर ती जी गाठ असते ना, मला तो भेटायला पाहिजे, मला तो भेटायला पाहिजे, आणि तो भेटला, त्याची ती गाठ लूज झाली, सैल झाली, आणि तो त्याने आता त्याचा मृत्यूच प्राप्त झाला. तर अशा ना जे गाठी घेऊन बसतात, ज्या आकसून बसतात ना, त्यांचा नवीन जन्म चांगला नसतो, म्हणून त्यावेळेस त्याला रिलीज करायचं असते, आणि बौद्ध भिक्खू हे करायचे. तर अनाथ पिंडक ओवाद सुत्त आहे याच्यात, मस्जिद निकायमध्ये हे सुत्त आहे, तुम्ही जरूर वाचन करा त्याचं आणि तुम्हाला लक्षात येईल. अनाथ पिंडक जेव्हा, म्हणजे ही जी कथा आहे याच्यात, हा जे उपदेशाबद्दल आहे की अनाथ पिंडकाला त्यांनी सारिपुत्त थेरांनी उपदेश केला डाईंग स्टेजला, नंतर सारिपुत्त थेर आपल्या विहारात गेले, त्या दिवशी मग ते मृत्यू पावले, कोण अनाथ पिंडक मृत्यू पावले. आणि त्याच रात्री जेव्हा बुद्ध जेतवनात बसलेले होते त्यावेळेस, म्हणजे त्याची सुरुवात अशी आहे की बुद्ध एकदा म्हणजे जेतवनात, श्रावस्तीमध्ये जेतवनात बसलेले असताना आकाशातून एक देवता प्रकाशमान होऊन पृथ्वीवर आली आणि बुद्धांना वंदन केलं, आणि बुद्धांना त्यांनी काय सांगितलं की सारिपुत्त थेर किती चांगले अभिधम्म शिकवतात ना, आणि म्हणजे ते ती देवता सारिपुत्त थेराचं कौतुक करत होती की इतका कठीण जो अभिधम्म आहे किती सोप्या शब्दात सांगतात, आणि ती देवता बुद्धांजवळ कौतुक करते सारिपुत्त थेरांची. मग सारिपुत्त थेर आपल्या बुद्ध फक्त त्यांना अनुमोदन देतात म्हणजे स्मित हास्य करतात, म्हणजेच त्यांना अनुमोदन देतात त्या देवतेला. मग ती देवता पुन्हा प्रदक्षिणा करून बुद्धांना वंदन करून निघून जाते, आणि मग बुद्ध दुसऱ्या दिवशी आपल्या भिक्खूंना सांगतात की रात्री एक देवता माझ्याजवळ आली होती आणि प्रकाशमान होऊन आली, वंदन केलं आणि सारिपुत्त थेराचं कौतुक करून ती निघून गेली. तर आनंद थेर त्यांना म्हणतात की ते अनाथ पिंडक होते ना, तर बुद्ध पुन्हा स्माईल करतात, स्मित हे करतात की हो आनंदा,
ते अनाथ पिंडक होते. तर हा ना त्रिपिटकातला मज्जिम निकायमधला अनाथ पिंडक वाद सुत्ता मधला महत्वाचा रेफरन्स आहे की यांची किती एकनिष्ठ होते हे उपासक म्हणून अनाथ पिंडक. ते तुषित लोकात जन्म झाला त्यांचा, पण व्हेरी नेक्स्ट मोमेंट ते बुद्धाला दर्शन करायला आले, सारिपुत्र थेराची तारीफ करायला आले. तर असे बरेच आपल्याला रेफरन्सेस पाली साहित्यात मिळतात. म्हणून तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच आव्हान आहे की आम्ही तर सांगतोच आहे, पण सगळं आम्ही नाही सांगू शकत. आम्ही कॉम्पॅक्ट पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतो. पालीचे जे महत्वाचे कोटेशन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तुम्हाला आम्ही म्हणजे आव्हान करतो की तुम्ही स्वतः म्हणजे पालीचं वाचन सुरू करा आणि आपलं ज्ञान वाढत चालवा. आणि काही त्याच्यावर काही शंका वगैरे असल्या तर आपला ग्रुप आहेच धम्मसाखळ्याच्या, तुम्ही फोनही करू शकता याच्यात. पण तुम्ही एखादं वाचलं आणि त्याच्यावर काही शंका विचारले ना, तर आमच्या जे काही लोक या ग्रुपमध्ये आहेत टीचर, ते नक्कीच त्याच्यावर चर्चा करते आणि आम्हाला पण आनंद होईल, तुम्हाला नक्कीच समाधान होईल. एवढंच मला सांगायचं होतं. अजून याच्यावर काही राहिलं असेल तर मला सांगा. साधू साधू साधू. धन्यवाद सर. या ठिकाणी मी आदरणीय लभाने सर, आदरणीय मिसळकर सर यांचं खरंच कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि धम्मसाखळ्याला आम्ही धन्य समजतो. एवढ्या सुंदर प्रकारे पाली विद्वान आम्हाला लाभलेले आहे, जे खऱ्या अर्थाने परिशुद्ध अशा धम्माला सांगण्याचं सामर्थ्य ठेवतात, परिशुद्ध अशा धम्माच्या किचकट प्रश्नांचं उत्तर देण्याचं सामर्थ्य ठेवतात. धन्य आहोत आम्ही की आम्हाला अशा गुरूंचं मार्गदर्शकांचा वेळ लागतो. आणि अभिलाषा मनामध्ये ठेवतो, ही मालिका संपेपर्यंत अशाच पद्धतीने आम्हाला अशा विद्वानांचं सानिध्य लाभो, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर भारताबाहेर असलेले आपले जे बौद्ध बांधव आहे त्यांच्यापर्यंत आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धम्म सांगण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी जास्त वेळ न घेता कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी करू इच्छितो आणि माझ्या भगिनी आयुनी प्रेमलता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी धम्मपालन गाथा घेऊन आजच्या आपल्या कार्यक्रमाचा समारोप करावा. आदरणीय प्रेमलता ताई. सब पापस अकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनम् एतं बुद्धान शासनं धम्मं चरि सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हितम् न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं साधु साधु
स्वाहा